नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास कसा शोधावा या आपल्या मालिकेतील आजचा आपला 14वा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आडनावांचा इतिहास शोधण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करावा. आता आपल्या काही मित्रांना प्रश्न पडेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आणि आडनावांचा काय संबंध आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो किंवा स्वयंचलित बुद्धिमत्ता म्हणतो की ज्याच्या आधारे कॉम्प्युटर किंवा कॉम्प्युटरचे वर लिहिलेले वेगवेगळे प्रोग्राम्स त्यांना जे काम दिलेलं असतं ते नेमून दिलेलं काम स्वतःहून करत असतात, स्वतःहून शिकत असतात आणि आपल्याला आपल्या कामामध्ये मोलाची मदत करत असतात. AI तंत्रज्ञानाचा वापर जगामध्ये आज आपण पाहतो की सर्व प्रकारच्या क्षेत्रामध्ये होत असतो. इतिहास संशोधन हे क्षेत्र पण त्याच्यासाठी वर्जित नाही आहे. उलट इतिहास संशोधनामध्ये तर AI तंत्रज्ञानाचा खूपच वापर होतो, त्याची खूप गरज आहे आणि संशोधन करण्यासाठी लागणारे वेगवेगळे AIचे प्रोग्राम्स म्हणजे एखादं आडनावाचा इतिहास मला शोधायचा असेल किंवा इतिहासामध्ये एखादी गोष्ट मला शोधायची असेल, एखाद्या भूभागाचा, एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या लढाईचा इतिहास मला शोधायचा असेल किंवा मी एखाद्या देशाच्या इतिहासाचा व्यापक प्रमाणावर विचार करतो तर जुन्या काळामध्ये काय व्हायचं की मला भारत देशाचा इतिहास लिहायचा आहे किंवा मला महात्मा गांधींचा इतिहास लिहायचा आहे, मला भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास लिहायचा आहे. असा व्यापक प्रमाणावर जर इतिहास लिहायचा असेल तर मला वर्षानुवर्षे लागायची. वर्षानुवर्षे का लागायची? ती सर्व कागदपत्र तपासा, ती गोळा करा, त्याच्यावर वाचा, शांतपणे चिंतन करा, मनन करा, त्यानंतर त्यामध्ये काय खरं काय खोटं ते सत्यापित करा. ते केल्यानंतर मग माझं लेखन स्किल वापरून मी पुस्तक लिहायला सुरुवात करणार. वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये निघून जायचे आणि हे करून पण ते काम खात्रीशीररित्या अचूक होईल का नाही याची काही खात्री नसायची. सगळ्याच गोष्टी मला मिळतील का नाही त्या माझ्या कामाशी संबंधित किंवा माझ्या विषयाशी संबंधित याची खात्री नसायची. कुठे शोधू, कसं शोधू कळायचं नाही. पण आजच्या काळामध्ये AI तंत्रज्ञानामुळे AIची वेगळी वेगळी साधनं वापरून ज्यांना आपण इंग्लिशमध्ये टूल्स म्हणतो किंवा प्रोग्राम्स म्हणू आपण साध्या भाषेमध्ये, आपल्याला आपला हा संशोधनाचा वेळ पुष्कळ वाचवता येऊ शकतो. आणि आडनावांच्या संशोधनासाठी तर हे फारच उपयुक्त आहे. कारण आडनावांचं संशोधन हे असं काम आहे की याच्यामध्ये संशोधनाचे काही नियम नाही आहेत की याच नियमाने संशोधन केलं, याच मार्गाने संशोधन केलं तर अमुक एका आडनावाचा इतिहास तुम्हाला समजेल, असे काही नियम नाही आहेत. अमुक एका आडनावासाठी एवढीच कागदपत्र तपासली तर त्या कागदपत्रांमधून तुम्हाला इतिहास समजेल असं पण नाही आहे. अमक्या भाषेमधलीच कागदपत्र तपासली तर तुम्हाला इतिहास समजेल असं पण नाही आहे. अमक्या जातीचा अभ्यास केला तर इतिहास समजेल असं पण नाही आहे. त्याच्यानंतर आपण म्हणू की एखाद्या ठराविक भाषेचा अभ्यास केला तर मला आडनावांचा इतिहास समजेल, एखाद्या ठराविक व्यक्तीचा इतिहास केला तर व्यक्तीच्या किंवा आपण म्हणतो की महान व्यक्तीच्या चरित्राचा अभ्यास केला तर मला आडनावांचा इतिहास समजेल असं पण नाही. इथे काही नियमच नाही आहेत. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं आडनाव असेल. उदाहरण घ्यायचं झालं तर समजा महाराष्ट्रामध्ये 1.5 ते 2 लाख आडनाव आहेत असं म्हणतात. ते 1.5 ते 2 लाख आडनावाचा इतिहास शोधायचा म्हटला तर प्रत्येक आडनाव स्वतःमध्ये स्वतंत्र आहे, वेगळं आहे आणि एकमेवाद्वितीय आहे. त्याचा इतिहास शोधायला मला 2 लाख नवीन पद्धती निर्माण कराव्या लागतील. त्यावेळेला मला 2 लाख आडनावांचा इतिहास समजेल. मग एवढं सोपं आहे का? आपण आत्तापर्यंतचे 13 व्हिडिओ बघितले. त्या 13 व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक आणि अधिकारिक पद्धती बघितल्या. त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की या कामाचा आवाका किती मोठा आहे. त्याच्यामुळे मानवी संसाधनांबरोबर किंवा मानवी श्रमांबरोबर, मानवी वेळेबरोबर या कामाला तंत्रज्ञानाची पण जोड देणं गरजेचं आहे. जेवढे आपण मानवी श्रम आणि वेळ या कामासाठी लावू तेवढंच तंत्रज्ञानाची आपण जोड घेतली आणि मिळून काम केलं पारंपरिक पद्धतीने आणि शास्त्रीय पद्धतीने, अत्याधुनिक पद्धतीने, तर एक काम सोपं तर होईल आणि जास्त अचूकतेच्या दिशेने जाऊ शकेल. ज्या व्यक्तींना आपल्या हे कोणासाठी उपयुक्त आहे म्हणजे आडनावाचं हे संशोधन आपण करतो आणि त्याच्यामध्ये AI तंत्रज्ञान आपण वापरतो हे सगळ्यांसाठीच उपयुक्त. म्हणजे असं नाही की ठराविक एका आडनावासाठी किंवा ठराविक एका जातीसाठी किंवा समाजासाठी उपयुक्त आहे की त्यांच्याच जातीची माहिती मिळेल, त्यांच्याच समाजाची मिळेल. कोणी टालेवार 96 कुळे असतील, त्या मोठ्या कुळातले असतील, त्यांचंच आडनाव AIवर सापडेल असं नाही. एखादं आडनाव फार दुर्मिळ असेल, कुठेच जुळत नसेल, त्या माणसाला काहीच त्याचा आतापाता लागत नसेल की माझं आडनाव आलं कुठून आणि मी आलो कुठून, तर ते AI तंत्रज्ञान आहे ते तिथे फार उपयोगी ठरतं. कारण इथे कुठला मागमूसच नसतो आपल्याकडे. म्हणजे मी एक गुप्तहेर आहे आणि मला शोध घ्यायचा आहे, एक गुन्हा घडला आहे त्याचा मला शोध घ्यायचा आहे आणि माझ्याकडे काही आपण म्हणतो की पुरावाच नाही आहे किंवा माझ्याकडे आता काही लीडच नाही आहे की मी कुठल्या मार्गाने जाऊ. अशी परिस्थिती जेव्हा आडनावांच्या बाबतीमध्ये होते काही आडनावं अश्लील असतात, अपमानजनक असतात,
ती विचित्र असतात किंवा कुठून ती पड नाव आहे ते ठीक आहे, आडनावावरून पडनाव पडलं, म्हणजे पडनाव पण एवढं विचित्र, अवघड आणि कुठल्याच आडनावाशी जुळणारं का पडलं, अशी जेव्हा समस्या निर्माण येते त्यावेळेला AI तंत्रज्ञानाचा वापर हा फार महत्त्वाचा ठरतो. त्यावेळेला तुम्हाला जो क्ल्यू पाहिजे असतो, पहिला क्ल्यू, तुमचं आडनाव कशावरून आलं त्याचा, तो पहिला क्ल्यू मिळण्यासाठी AI तंत्रज्ञान मदत करू शकतं. या आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत कमी अधिक 42 AI तंत्रज्ञानाचा माहिती करून घेणार आहोत किंवा 42 आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या टूल्सचा, साधनांचा विचार करणार आहोत, त्यांची माहिती करून घेणार आहोत, जी आपल्याला आडनावांचं संशोधन करण्यासाठी उपयुक्त ठरतील. याच्या आपण 4 ते 5 प्रकार केलेले आहेत की वेगळ्या वेगळ्या प्रकारामध्येही वेगळी टूल्स आहेत जे आपण आडनावांच्या संशोधनासाठी वापरू शकतो. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. आपण एकेका आडनावाच्या टूलचा आता आडनाव शोधण्यासाठी विचार करूयात. पहिला जो प्रकार आहे या साधनांचा त्याला म्हणतात AIची मूलभूत साधनं आणि त्यांचा वापर. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मूलभूत गोष्टी कोणत्या आहेत की ज्या आपण कुठेही वापरू शकतो आणि सहज उपलब्ध आहेत आणि त्यातून आपल्याला काही माहिती मिळू शकते, किंवा ज्या मूलभूत गोष्टी आहेत ही या साधनांचा वापर केलाच गेला पाहिजे. जर तुम्ही आडनाव शोधत असाल आणि ही साधनं न वापरता दुसऱ्या साधनांचा वापर करत असाल तर मग कदाचित तुम्हाला तुमचा आडनावाचा शोध घेण्याचं काम तुमचं अवघड होऊन जाईल. ती मूलभूत साधनं कुठली आहेत, तर मूलभूत साधनं म्हणजे सर्वात आधी आपल्याला आपल्या आडनावाचा किंवा पूर्वजांचा वंशवृक्ष बनवावा लागेल, पूर्वजांची नावं शोधावी लागतील, कुटुंबाचा इतिहास शोधावा लागेल. ते वंशवृक्ष काय असतं, वंशावळी काय असते, कुटुंबाचा इतिहास काय असतो, हे तुमच्या कुटुंबाविषयी सगळ्यात आधी माहिती गोळा करा तुम्ही. उदाहरणार्थ मागे आपण बघितलं की जन्मतारिखा, त्यानंतर लग्न, मृत्यू, स्थान, स्थलांतर, महत्त्वाच्या घटना, या सगळ्या गोष्टी गोळा का कराव्या लागतील, तर आपण कोणत्याही AI तंत्रज्ञानाला तुमच्या आडनावाचा शोध घ्यायला सांगू तेव्हा त्याला आपल्याला काहीतरी इनपुट द्यावं लागेल. जेवढं इनपुट आपण त्याला जास्त देणार, जेवढं इनपुट आपण त्याला अचूक देणार, तेवढं तो आपल्याला त्याचं उत्तर अचूक देण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे कोणतंही AI तंत्रज्ञान वापरायच्या आधी ते किती मूलभूत AI तंत्रज्ञान असू दे, सर्वात आधी आपण या गोष्टी गोळा केल्या पाहिजेत. पहिलं जे AI तंत्रज्ञान आहे आपण त्याला म्हणतो की दुसरा मुद्दा यातला जो आहे मूलभूत साधनं वापरण्यातला, तो दुसरा मुद्दा असा आहे की आता आपल्याला काय करायचं आहे की वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आणि वेगवेगळे प्रोग्राम्स इंटरनेटवर उपलब्ध आहेत, ज्याच्याबद्दल आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये चर्चा केली. आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर अवश्य पहा. पण हे प्लॅटफॉर्म काय आहेत की ते तुम्हाला माहिती भरायला सांगतात की तुम्ही ती वेबसाईट ओपन करायची, तिथे जायची, तुमची माहिती भरायची, मग त्यांच्या डेटाबेसमध्ये काही सापडलं तर ती माहिती तुम्हाला सुचवणार, मग ती परत तुम्ही तुमच्या वंशावळीमध्ये भरायची. म्हणजे हे सगळं मॅन्युअल काम झालं. ते फक्त काय करतील की तुमची आडनावाची माहिती ही त्यांच्या डेटाबेसमधल्या कुठल्या माहितीशी जुळते आहे का हे फक्त तुम्हाला सांगतील. बाकी ते पुढचं काम सगळं आहे ते वंशवृक्ष बनवायचं काम तुम्हालाच करायचं आहे. पण काही प्लॅटफॉर्म असे आहेत किंवा काही वेबसाईट्स अशा आहेत की ज्या तुमच्या आडनावाशी संबंधित असणाऱ्या नोंदी शोधण्यासाठी, जुळवण्यासाठी, त्यांचं विश्लेषण करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करतात. म्हणजे या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ही कामं करावी लागत नाही, तो प्रोग्रामच ती सगळी कामं करतो की तुम्ही एकदा तुमचं आडनाव टाकलं आणि तुम्हाला माहीत असणारी सगळी माहिती टाकली तर त्याच्याशी मिळत्या जुळत्या सगळ्या माहितीचा शोध करणं, ती जुळवणं, तिचं विश्लेषण करणं हे काम तो प्रोग्राम करतो. त्याच्यामुळे आपला भरपूर वेळ वाचतो. उदाहरणार्थ ancestry.com आणि myheritage.com या 2 वेबसाईटबद्दल आपण मागच्या भागामध्ये बोललो आहोत. या वेबसाईटमध्ये काय होतं की तुम्ही एखाद्या ऐतिहासिक नोंदीवर आधारित संभाव्य नातेवाईकांशी जर तुमचा संबंध येत असेल किंवा तुम्हाला शोधायचा असेल, तो नातेवाईक तुम्हाला माहीत नसतील, ते तुम्हाला हवे असतील की माझे नातेवाईक कुठं आहेत, हे सुचवण्यासाठी या वेबसाईटवरचा जो AI प्रोग्राम आहे, तो AI प्रोग्राम त्याचा एक अल्गोरिथम वापरतो. अल्गोरिथम म्हणजे त्याला ज्या आधी सूचनांचा सेट दिलेला आहे कशा पद्धतीने या गोष्टी शोधायच्या, आणि तो वापरून आपल्याला आपले नातेवाईक कोण असू शकतात, ते कुठल्या भूभागामध्ये असू शकतात किंवा कुठल्या माणसांचा वांशिक डेटा जो आहे तो आपल्याबरोबर जुळू शकतो, हे AIचं तंत्रज्ञान आपल्याला सांगतं. आपल्याला फक्त त्याला काय सांगावं लागेल की अमुक अमुक ठिकाणी माझे पूर्वज राहत होते, माझं आडनाव अमुक अमुक आहे आणि माझं मूळ गाव हे आहे. मग तो त्याच्याकडे जी माहिती आहे त्याच्यावर विचार करून स्वतःच तुम्हाला काही ना काही गोष्टी सुचवायला लागेल. तिसरा मुद्दा आहे, तो तिसरा मुद्दा हा आहे की आता हे काय केलं, मी एक वेबसाईट वापरली, एका वेबसाईटला मी हे काम सोपवलं की तू काय कर की तुझा AIचा प्रोग्राम वापर आणि माझा डेटा शोधून दे. आपल्याला काय करायचं आहे की एकापेक्षा जास्त वेबसाईट वापरायच्यात, म्हणजे एकापेक्षा जास्त AI प्रोग्राम वापरायचे.
प्रत्येक वेबसाईटचा स्वतःचा एक AI प्रोग्राम असतो आणि त्याचं स्वतःचं एक प्रोग्रामिंग असतं. त्या प्रोग्रामच्या नियमाच्या अधीन राहून ती वेबसाईट आपल्याला माहिती देत असते. प्रत्येक वेबसाईटचा प्रोग्राम वेगळा वेगळा असतो. प्रत्येक वेबसाईटच्या प्रोग्रामची वैशिष्ट्ये वेगळी वेगळी असतात. ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज वेगळे वेगळे असतात. फायदे तोटे वेगळे वेगळे असतात. प्रत्येक वेबसाईटचा किंवा प्रोग्रामचा AI प्रोग्रामचा तुमच्या आडनावाचा शोध घेण्याचा दृष्टिकोन वेगळा वेगळा असतो. त्यामुळं एकापेक्षा जास्त असे जे वेबसाईट्स आहेत, मागाशी मी तुम्हाला सांगितलं ancestry.com, myheritage.com, अजून काही वेबसाईटची नावं आपण मागच्या भागामध्ये बघितली. त्याच्या व्यतिरिक्त पण अजून तुम्हाला 40-50 वेबसाईट सापडतील. काही ठिकाणी तुम्हाला पैसे द्यावे लागतील, काही ठिकाणी फ्रीमध्ये काम होईल. या सगळ्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची माहिती भरा. सगळ्या वेबसाईटच्या AI प्रोग्राम्सना कामाला लावा तुम्ही. ते AI प्रोग्राम्स तुम्हाला वेगळी माहिती सांगतील तुमच्या आडनावाबद्दल. मग त्याच्यामधून आपल्यासमोर एक व्यापक चित्र आपल्या आडनावाचं, इतिहासाचं उभं राहू शकतं, कुटुंबाच्या इतिहासाचं उभं राहू शकतं. हे सगळ्या वेगळ्या वेबसाईटकडून जी माहिती मला मिळाली, ती माहिती मिळाल्यानंतर आता पुढचा टप्पा आहे. तो पुढचा टप्पा म्हणजे मला काय करायचं की माझा एक वंशवृक्ष तयार करायचा. तो वंशवृक्ष एका कोणत्या तरी प्लॅटफॉर्मवर तयार करा की जो तुम्हाला सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म वाटतो. आता सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म तुम्हाला वाटतो असं का म्हणतो मी का नाही सुचवते की हा प्लॅटफॉर्म सगळ्यात चांगला आहे? तर त्याचं कारण असं आहे की कोणत्या आडनावासाठी कोणता AI प्रोग्राम सर्वोत्कृष्ट काम करेल हे सांगू नाही शकत. जोपर्यंत आपण त्यांना सगळ्यांना कामाला लावत नाही तोपर्यंत. एखादा प्रोग्राम एखाद्या आडनावासाठी, एखादा प्रोग्राम एखाद्या जातीसाठी, समाजासाठी, भौगोलिक परिस्थितीसाठी चांगलं काम करू शकतो दुसऱ्या प्रोग्रामपेक्षा. त्यामुळे सगळ्या प्रोग्रामवरून तुम्ही जेव्हा तुमच्या वंशवृक्षाची माहिती गोळा कराल तेव्हा तो सर्वोत्कृष्ट प्रोग्राम तुमच्यासाठी निवडा, प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी निवडा आणि तिथे तुमचा एक वेगळा वंशवृक्ष तयार करा. तुमच्या पूर्वजांबद्दल जितकी माहिती आहे तेवढी सगळी माहिती तिथे समाविष्ट करा आणि इतर प्रोग्राममधून तुम्हाला जी माहिती मिळालेली आहे किंवा बाकीच्या टेस्टमधून जी माहिती मिळाली ती पण त्या प्रोग्रामला द्या. तो प्रोग्राम तुम्हाला तुमच्या मागच्या कुटुंबाच्या इतिहासाचं एक आभासी चित्रण तयार करून देईल. ती अचूकतेच्या जवळ जाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करून एक तुमच्यासमोर काहीच नसेल चित्र. आत्ता मी मागे वळून बघतो, मला कळतच नाही मी आहे कुठून आणि आलो कुठून. तर तुम्ही जेव्हा या AI प्रोग्रामला ही माहिती द्याल सगळी आता मी सांगितली तशी आणि नंतर मागे वळून बघाल तर तुम्हाला कळेल तुमच्या मागे तर पूर्ण जग उभं आहे. तुम्ही एकटे नाही आहेत या जगामध्ये. अशा पद्धतीने प्लॅटफॉर्म वापरून एक कुटुंबवृक्ष तयार करा. त्यासाठी वेगवेगळे ज्या गोष्टी असतात, म्हणजे आता हा कुटुंबवृक्ष मी तयार केला, माझा वंशवृक्ष तयार केला मी एका प्लॅटफॉर्मवर. आता त्या प्लॅटफॉर्मवर माहिती एकत्र करायला सुरुवात करा. म्हणजे सगळ्यात आधी मी काय केलं की मी एक AI प्रोग्राम निवडला, त्याला माहिती दिली. त्याच्यानंतर एकापेक्षा जास्त AI प्रोग्राम निवडले, त्यांना सगळ्यांना माहिती दिली. त्याच्यामधून मी माझ्या आडनावाला सुटेबल असणारा AI प्रोग्राम कुठला आहे तो शोधला, तिथे माझा वंशवृक्ष निर्माण केला. आता माझं काम आहे की या AI प्रोग्रामला मला जास्तीत जास्त माहिती द्यायची. ही माहिती कुठून गोळा करू शकतो मी? ही माहिती मी विविध वेगवेगळ्या स्रोतांमधून गोळा करू शकतो, एकत्र करू शकतो. आपण ते पुढे बघणार आहोत कुठून कुठून माहिती येऊ शकते. ते एकमेकांशी मी क्रॉस चेक करू शकतो माहिती कुठली आहे ती. ते क्रॉस चेक करण्यासाठी माहिती वेगवेगळ्या स्रोतांमधली त्याच्यासाठी पण सेपरेट AI प्रोग्राम आहेत. म्हणजे असं गृहीत धरा की मी माझ्या घराण्याचा इतिहास शोधतो आणि माझ्या घराण्याकडे जवळजवळ माझ्या घराण्याचा इतिहास शोधता माझ्याकडे 1000 पानं निर्माण झाली. 1000 पानांची माहिती निर्माण झाली. पूर्वज, त्यांची शेतीवाडी, व्यवसाय, बाकी लढाया काय केल्यात त्यांनी, ते अशा 1000 पानांची मला जवळजवळ 10,000 शब्दांचे रेफरन्स सापडले. आता खरं खोटं करणार कुठे? मी किती वाचत बसणार? ते काही फारसी भाषेमध्ये असेल, काही इंग्रजीमध्ये असेल, काही कादंबरीमध्ये असेल, काही मोडीमध्ये असेल, काही मराठीमध्ये असेल, काही कोणी तोंडी मला मुलाखत दिलेली असेल. या सगळ्या गोष्टी मी व्हेरीफाय करणार कशा काय? या क्रॉस चेक करण्यासाठी सॉफ्टवेअर येतात, AI प्रोग्राम येतात. त्यांचा वापर करून माहिती आणि एकत्रीकरण करणाऱ्या AI प्रोग्रामचा वापर आता तुम्ही करायला सुरुवात केली पाहिजे. त्याच्यानंतर पुढची जी 6वी पायरी आहे, ती 6वी पायरी काय आहे? आता सगळी माहिती भरली मी, माझ्याकडे अवाढव्य माहिती तयार झाली. अवाढव्य माहिती तयार झाल्यानंतर आता मला त्याचं वर्गीकरण केलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ असं होतं की समजा माझ्या पूर्वजांचा मला 1000 वर्ष आधीपर्यंतचा इतिहास सापडतो. जसं शिवाजी महाराजांनी काय केलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची जी वंशावळ आहे ती सिसोदिया वंशाची, मेवाडच्या सिसोदिया वंशाशी जुळवली आणि मागं जवळजवळ 15, 16, 20 जे काही असतील वंशज त्यांची यादीच तयार केली. पूर्वज त्यांची यादीच तयार केली. एवढे आमचे आहेत. ती खरी का खोटी आणि महाराज राजपूत आहेत का नाही त्याच्याबद्दल आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलू. काही मित्रांचं म्हणणं आहे राजपूत आहेत, काही मित्रांचं म्हणणं आहे राजपूत नाही आहेत. काही विचारवंत अभ्यासक आहेत म्हणतात राजपूत आहेत, काही विचारवंत अभ्यासक म्हणतात नाही आहेत म्हणण्याकडे काटा झुकतोय मोठ्या प्रमाणात. पण तो का झुकतोय तो आपण दुसऱ्या व्हिडिओत बघू. तो आपला आत्ताचा विषय नाही आहे. उदाहरणासाठी आपण फक्त घेऊया की शिवाजी महाराजांची जशी एक मोठी वंशावळी उपलब्ध आहे, त्या वंशावळीमध्ये मूळ पुरुषापासून जी वेगळी घराणी निर्माण झालेली आहेत, त्या वेगळ्या घराण्यांचे पुरुष
त्यानंतर परत त्यांची मुलं, त्यांची नातवंड, परत कोण कुठे दत्तक गेलं, कुणाचे व्यवहार झाले, कुणाचा विवाह झाला, अगदी आत्ताच्या 13व्या वंशजांपर्यंत आपण म्हणू शकतो की उदयनराजे आणि त्यांची उदयनराजे थेट वंशज आहेत सातारचे छत्रपती शिवाजी महाराजांचे. त्याच्यानंतर त्यांची आता नवीन पिढी 14वी वंशज आहे ती. तर तिथपर्यंत जर मला एक वंशवृक्ष तयार करायचं म्हटलं तर तो एक व्यापक मोठा वंशवृक्ष तयार होईल. तर ही माहिती सगळी आहे ती खरी मानली दिलेली आहे. तर मग मला आता काय करावं लागणार की ज्या सिसोदिया वंशापासून हे सगळे वंश तयार झाले, घोरपडे वंश वेगळा झाला, सावंतवाडींचा भोसले वंश वेगळा झाला, नागपूरचं भोसलं घराणं वेगळं झालं, त्यानंतर सातारचं घराणं वेगळं झालं, कोल्हापूरचं घराणं वेगळं झालं, अक्कलकोटचं फत्तेसिंग भोसलेंचं घराणं वेगळं झालं, तंजावरचं घराणं वेगळं झालं, अशी कितीतरी घराणी झाली. या प्रत्येकाचं मला वेगळं वेगळं वर्गीकरण करून त्यांचा वेगळा वेगळा वंशवृक्ष तयार करावा लागतो. त्याला म्हणतात क्लस्टरिंग. की क्लस्टरिंग पद्धत वापरावी लागते की एकाच वंशवृक्षाचे वेगळे वेगळे स्वतंत्र वंशवृक्ष तयार करणं. आता हे पण काय आहे की कष्टाचं काम आहे, याच्यामध्ये चुकामुक होऊ शकते किंवा काही एखादे दुवे सुटून गेले असतील तर ते माझ्या लक्षात येत नाहीत की मला सगळ्याच पूर्वजांची नावं सापडणार आहेत. कोणी त्यांचे पूर्वज असतील, ते आता वंशज असतील किंवा पूर्वज असतील, कोणी असतील, ते परदेशामध्ये जाऊन स्थायिक झालेले असतील तर त्यांची नावं मला सापडणार नाहीत. किंवा ते काही पूर्वजांनी वंशज असे असतील की जे कधी येतच नाहीत प्रसिद्धीच्या झोतामध्ये, त्यांची मला जास्त माहिती मिळणार नाही. तर हे सगळं क्लस्टरिंग जे करावं लागतं की एकाच वंशवृक्ष मी तयार केला, माझ्याकडे आवाढव्य माहिती गोळा झाली, त्या प्रत्येकाचा वेगळा वेगळा वंशवृक्ष तयार करायचा आहे. त्याला क्लस्टरिंग वंशावळी म्हणतात. ती तयार करण्यासाठी पण काही AI प्रोग्राम्स मिळतात आपल्याला. त्या AI प्रोग्रामचा वापर करा. तुम्ही सगळी माहिती फक्त भरा त्या व्यासपीठामध्ये, प्लॅटफॉर्ममध्ये. तो तुम्हाला वेगळे वेगळे क्लस्टरिंग वंशवृक्ष तयार करून देईल. आणि नंतर तुम्ही जशी जशी माहिती भरत जाल तो कोण कुठल्या वंशवृक्षामध्ये आहे त्याच्यामध्ये जाऊन ती माहिती तो वेगळी वेगळी भरत जाईल स्वतःच. तुम्हाला फक्त एकाच ठिकाणी माहिती भरायची, त्याचं वर्गीकरण प्रोग्राम स्वतःच करेल, आपला तो वेळ वाचेल. त्याच्यानंतर बऱ्याचदा काय होतं की पुढचा टप्पा असा होतो की आता हे सगळं आलं याच्यामध्ये, तो वंशवृक्ष निर्माण करणं की आडनावाचा इतिहास शोधणं म्हणजे फक्त वंशवृक्ष निर्माण करणं. लोकांना असं वाटतं की माझी वंशावळी सापडली म्हणजे काम झालं, मला माझ्या आडनावाचा इतिहास समजला. आडनावाचा इतिहास किंवा तुमची वंशावळी ही पुराव्याने सिद्ध व्हावी लागते. तिच्यासाठी कागदपत्र लागतात, अधिकृत कागदपत्र लागतात, रेकॉर्ड्स लागतात, नोंदी लागतात. तर महत्त्वाच्या 30 नोंदी कुठल्या त्याच्याबद्दल आपण मागे एक व्हिडिओ बनवलाच आहे. 106 कोणती कागदपत्र लागतात त्याच्याबद्दल पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर ही रेकॉर्ड्स जे आहेत ते रेकॉर्ड मॅच झाली पाहिजेत. म्हणजे जन्म आणि मृत्यूची प्रमाणपत्र असतील, विवाह रेकॉर्ड विवाहाची रेकॉर्ड असतील, कधी कुणाचं विवाह झालं, इमिग्रेशनची रेकॉर्ड असतील, कोणी कुठे कायमस्वरूपी स्थलांतर केलं, अशा बऱ्याच गोष्टी असतात. ह्या सगळ्या तारखा मॅच होणं गरजेचं आहे. मग आता प्रत्येकाचं तर काही जन्म मृत्यूचं रेकॉर्ड सापडणार नाही. इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांच्या काळापासून पुढचे सापडतील, मागे शोधावे लागतील. कुंडले असतील आता एकाच माणसाचे तुम्हाला 4 कुंडले सापडतील आणि 4 जन्मतारखा सापडतील, मॅच कसं करणार? मग हे रेकॉर्ड मॅचिंगसाठी पण AIचे प्रोग्राम येतात की तुम्हाला काही नाही करायचं आहे, तुम्हाला फक्त तुमच्याकडे जेवढी माहिती यायची आहे तेवढी भरत जायची आहे. तुम्ही ती सगळी माहिती भरल्यानंतर तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती दुसऱ्या कुणाच्या रेकॉर्डशी मॅच होत असला आधी भरलेल्या डेटाबेसमध्ये, तर मग AI तुम्हाला दाखवायला लागतो. उदाहरणार्थ, माझ्या पूर्वजांचा एका लग्नाचा रेकॉर्ड आहे माझ्याकडे आणि मला माहीत नाही माझ्या आधीचे माझ्या पंजोबांचे पंजोबा आहेत, असं गृहीत धरा तुम्ही. माझ्या पंजोबांचे पंजोबा आहेत, त्यांच्या लग्नाची तारीख मला कळली आणि मी ती लग्नाची तारीख, त्यांचं नाव आणि लग्नाची तारीख तिथे टाकली आणि कुठल्या घराण्याशी त्यांचं लग्न झालं आहे ते तिथे टाकलं. तर ती मुलगी कुठल्या घराण्यातली आली होती माझ्या पंजोबांशी लग्न करून माझ्या घरामध्ये, त्याचं जर डेटाबेसमध्ये रेकॉर्ड असेल तर AI प्रोग्राम तो रेकॉर्ड सर्च करून तुम्हाला सांगेल की तुमच्या पंजोबाशी या घराण्यातल्या या मुलीचं लग्न झालं होतं. ती रेकॉर्ड आणि तुमचं रेकॉर्ड मॅच करत आहे. केवढी मोठी सोय आहे बघा. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, या AI तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला पाहिजे रेकॉर्ड मॅचिंगसाठी, ज्याच्यामुळे आपला बहुमूल्य वेळ वाचू शकतो. 8वा जो याच्यामध्ये आपल्याला फायदा मिळतो तो म्हणजे मशीन लर्निंग अल्गोरिथमचा फायदा मिळतो. मशीन लर्निंग अल्गोरिथम म्हणजे काय आहे की आत्ताच्या काळामध्ये आपण असं नाही राहिलं की मी ज्या वेळेला सॉफ्टवेअर इंजिनियर झालो, म्हणजे मला वाटतं 2000 साली मी माझं MCM कंप्लीट केलं आणि सॉफ्टवेअर इंजिनियर झालो, त्यावेळेला मला प्रत्येक प्रोग्राम लिहावा लागायचा हाताने आणि कॉम्प्युटरला सांगायला लागायचं की या प्रोग्रामनुसार तू काय कर, एखादी गोष्ट कर. म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा C++, फॉक्स प्रो, तेव्हा अजून त्याच्या आधीच्या ज्या लँग्वेज होत्या जुन्या कोबाल्ट वगैरे, तेव्हापासून सुरुवात केली. डॉसपासून, बेसिक डॉस कमांड टाकण्यापासून सुरुवात केली. तिथे तर सगळ्या गोष्टी कॉम्प्युटरला फीड कराव्या लागायच्या. काही तुम्हाला कॉम्प्युटरकडनं काम करून घ्यायचं असेल ते युनिक्सच्या प्रॉम्प्टवर किंवा डॉसच्या प्रॉम्प्टवर जाऊन ते करावं लागायचं. प्रोग्रामरलाच सगळं काम करावं लागायचं, मग कॉम्प्युटर ते काम करणार. आणि नवीन काही एखाद्या मुद्दा आला परत तो प्रोग्राम एडिट करायला लागायचा, परत तो टेस्टिंग करून परत अपलोड करायला लागायचं. एवढं काम अवघड होतं. आत्ताच्या काळामध्ये तसं नाही आहे.
आत्ताच्या काळामध्ये काय आहे की मी असा प्रोग्राम बनवू शकतो की जो प्रोग्राम स्वतःच शिकत जातो, तो स्वतःच सुधारू शकतो, तो स्वतःच जो माणूस त्याला माहिती पुरवतोय त्या माणसाचा स्वभाव कसा आहे किंवा तो माणूस कुठल्या अँगलने विचार करतोय किंवा तो माणूस कुठल्या गोष्टी शिकतोय, कुठल्या गोष्टी शोधतो आहे, ते तो प्रोग्राम स्वतःच शिकू शकतो. असे मशीन लर्निंग प्रोग्राम्स लिहू शकतो, ज्याला आपण मशीन लर्निंग अल्गोरिथम्स म्हणतो. की तुमच्या माझ्यासारखा कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर असेल, एखादा माणूस त्या क्षेत्रातला, त्याला 20-22 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल आणि या गोष्टी करू शकत असेल, त्याच्यासाठी आजकाल चुटकी वाजवण्यासारखं काम झालं हा प्रोग्राम लिहिणं. असे काही आडनाव शोधण्याचे प्रोग्राम पण AI प्रोग्राम उपलब्ध आहेत. हे AI प्रोग्राम उपलब्ध आहेत म्हणजे काय की जे वेगळे वेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत त्या प्लॅटफॉर्म्सवर जे प्रोग्राम बनवलेले आहेत ते प्रोग्राम्स तुम्ही काय शोधायचा प्रयत्न करताय त्याच्यावर जास्त फोकस करतात. उदाहरणार्थ आपण एक जाधव घराणा आपण समजूया, महाराष्ट्रामधल्या जाधव घराण्याला मोठा मान आहे. तर हे जाधव घराण्याचा कल यादव घराण्याचा इतिहास शोधण्याकडे जास्त आहे. कारण जाधव घराण्याची उत्पत्ती यादव घराण्यापासून झाली असा समाजामध्ये समज आहे किंवा आपण मान्यता आहे, म्हणून समज आहे म्हणणं चुकीचं, मान्यता आहे. आणि जाधव घराण्यातले लोक पण तसं मानतात बऱ्याच, आमची उत्पत्ती तिथून झाली. तर जर का या मशीन लर्निंग प्रोग्रामला हे समजलं की इतर घराण्यांपेक्षा जाधव घराण्याचा यादव घराण्याशी संबंध जास्त आहे, तर तो यादव घराण्याबद्दल जास्तीत जास्त संशोधन करायला लागेल, यादव राजांबद्दल जास्तीत जास्त संशोधन करायला लागेल, यादव राजांबद्दलची जेवढी माहिती मिळते तेवढी माहिती जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न करायला लागेल, किंवा यादव राजवटी ज्या होऊन गेल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्याशी कसा संबंध जुळवता येईल स्वतःच शिकायला प्रयत्न करायला लागेल प्रोग्राम. उदाहरणादाखल सांगेल, अशा हजारो गोष्टी, हजारो मुद्दे तो प्रोग्राम स्वतःच शिकायला लागेल. तुम्हाला सांगायला लागेल की अशा अशा पद्धतीने असं असं केलं पाहिजे, इकडे इकडे अशा अशा गोष्टी केल्या पाहिजेत, ही गोष्ट तुम्ही शोधता येते अशाशी नाही अशाशी होऊ शकते. इतक्या मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान आज प्रगत झालेलं आहे. तर आपण याचा जरूर फायदा घेतला पाहिजे मित्रांनो. आपले खूप श्रम वाचतात. आणि पहिली गोष्ट मी नेहमी म्हणतो की इतिहासामध्ये इथे काही दडलेली गोष्ट नाही आहे. इतिहासामध्ये इथे कुठलीही गोष्ट संशयास्पद नाही. सगळ्या गोष्टी आहेत त्या डोळ्यासमोर ठळक आहेत. आपण फक्त शोधण्यासाठी वेळ देत नाही. आपल्याकडे तो वेळ नसतो आपल्या प्रापंचिक जबाबदाऱ्यांमधून. पण आता आपल्याकडे हा प्रोग्राम उपलब्ध आहे ना, आपल्याला करायची काही गरजच नाही. तुम्ही प्रोग्राम चालू करा आणि झोपा. सकाळपर्यंत प्रोग्राम काहीतरी संशोधन करून तुम्हाला सांगेल. ह्या मशीन लर्निंगच्या अल्गोरिथमचा आपण आपल्या या आडनावांच्या शोधामध्ये उपयोग करून घेतला पाहिजे. तुमच्यासाठी कोणीतरी रात्रभर जागून काम करत असेल आणि तुमच्यापेक्षा जास्त इफिशियंटली करत असेल तर अजून काय पाहिजे आहे. 9वा जो फायदा आपल्याला होतो की 9वं जे टूल आपण वापरू शकतो याच्यामध्ये, ते 9वं टूल म्हणजे NLP आपण त्याला म्हणतो. त्याचा अर्थ होतो नैसर्गिक भाषा प्रक्रिया, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग टूल्स. आता ही टूल्स काय करतात, ही टूल्स बऱ्याचदा काय होतं की मला एखादं दस्तावेज मिळतं, मला एखादं पत्र मिळतं, मला एखादा काहीतरी जुना पुराणा कागद मिळतो, शिलालेख मिळतो, किंवा अगदी म्हणतो की जीर्ण शीर्ण काहीतरी एखाद्या पत्राचा तुटलेला अस्पष्ट झालेला तुकडा दिसतो, त्याच्यावरचं मला काही कळत नाही. तर असा जो काही मजकूर असतो, या मजकुरामधून मला पाहिजे तो महत्त्वपूर्ण मजकूर जर मला बाहेर काढायचा असेल तर ते काम कोण करेल माझ्यासाठी. तर तो काम हे आपल्याला नैसर्गिक भाषा प्रक्रिया देणारे NLPचे प्रोग्राम करतात. म्हणजे माझ्याकडं मोडी लिपीची भरपूर पत्रं जमा झाली माझ्या पूर्वजांबद्दलची, पण त्यात माझ्या गरजेची कुठली आहेत, महत्त्वाची कुठली आहेत. आणि जे पत्र आहे त्या पत्रातला आगळपगळ विषय सोडून दिला. बऱ्याचदा काय होतं की मोडी लिपीमध्ये मला बखर सापडली, सभासदाची बखर आहे, आपण त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवलेला. सभासदाच्या बखरीमध्ये महत्त्वाची माहिती किती आणि आगळपगळच्या गप्पा किती आहेत. मला महत्त्वाची माहिती पाहिजे फक्त, ती मराठीमध्ये कळत नाही मला. मोडी लिपीमध्ये बखर आणि ती 16व्या शतकातली मोडी लिपी आहे. मोडी लिपीमध्ये पण फरक पडतो. 12व्या शतकातली, 16व्या शतकातली, 18व्या शतकातली मोडी लिपी वेगळी वेगळी आहेत. मग आता माझा किती वेळ वाया जाईल की सगळंच वाचत बसायचं म्हटलं मी, त्यातनं माझ्या आडनावाची माहिती किंवा मला महत्त्वाची माहिती माझ्या आडनावाची ती काढणार कशी आणि ती खरी खोटी तिची मी शहानिशा करणार कशी. अशा वेळेला हे NLP प्रोग्रामचे टूल्स आहेत ते उपयोगी पडतात. ते काय करतात की या जुन्या पुराण्या कागदपत्रांमधून, क्लिष्ट किचकट भाषांमधून साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला पाहिजे तो मजकूर काढून तुमच्यासमोर आणून ठेवतात, जे तुम्ही त्याला सूचना द्याल त्या पद्धतीने. त्यामुळे ही पण एक महत्त्वाची सोय आज आपल्याला उपलब्ध आहे. 10वी जो माहिती आहे, 10वा जो प्रकार आहे, तो 10वा प्रकार म्हणजे काही काही प्रोग्राम काय असतात की ते तुम्हाला संधी देतात. म्हणजे प्रत्येक प्रोग्रामचा एक अल्गोरिथम लिहिलेला आहे, मी तुम्हाला म्हणलं एक सिस्टीम लिहिली, सूचना लिहिली, त्याच्या पद्धतीने हे प्रोग्राम काम करतात. काही प्रोग्राम स्वतःच शिकतात. त्यांच्यामध्ये ते प्रोग्राम त्यांचा अशा रीतीने लिहिलं आहे की तुम्ही त्यांना माहिती दिली की स्वतःच शिकायला सुरुवात करतात. पण त्यांना काय शिकवावं हे तुमच्या हातामध्ये नसतं. ते स्वतःच शिकतात आणि तुम्हाला सांगतात की आम्ही शिकलो ही गोष्ट अशी अशी. पण काही काही प्रोग्राम जे असतात ते काही काही प्रोग्राम काय करतात की आपल्याला परवानगी देतात की तुम्ही या प्रोग्रामला शिकवा काय पाहिजे ते,
की तुम्हाला या प्रोग्रामकडून काय पाहिजे ते इनपुट तुम्ही द्या. तो प्रोग्राम त्या पद्धतीने शिकेल किंवा त्या पद्धतीने विचार करायला सुरुवात करेल आणि तुम्हाला तुमच्या वंशावळीबद्दल किंवा तुमच्या वंशवृक्षाबद्दल त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या काही सुधारणा करायच्या आहेत किंवा ज्या काही नोंदी आहेत तुमच्या त्या दुसऱ्या कुठंतरी जुळवायच्या आहेत त्याच्यासाठी सूचना दिल्यानंतर तुम्ही तो प्रोग्राम तुम्हाला तुमची जी माहिती आहे वंशावळीची ती अपडेट ठेवण्यासाठी मदत करतो. म्हणजे तुम्ही नवीन नवीन ज्या सूचना द्याल त्या नवीन नवीन सूचनांप्रमाणे तो प्रोग्राम तुमच्या वंशवेल जी आहे ती परत अपडेट करतो. मगाशी मी म्हटलं तसं की छत्रपती शिवाजी महाराजांची वंशवेल घेऊया, आत्ताच्या पिढीपर्यंत 14व्या वंशजापर्यंत मोठी वंशवेल आहे. ती जर मला एखादी गोष्ट तिच्यामध्ये अपडेट करायची म्हणली आणि प्रत्येक ठिकाणी मी करत करत बसायला गेलो, अगदी सगळे रेकॉर्ड्स चेक करून बाकीच्या गोष्टी करून, असे पण 6 महिने लागतील जर प्रामाणिकपणे काम करायचं म्हटलं तर. जी माहिती उपलब्ध आहे महाराजांची त्याच्यावर, जी नाही आहे माहिती उपलब्ध की खरी खोटी करायची म्हणजे अजून वेळ लागेल. पण हेच काम प्रोग्राम तुम्हाला चुटकीसरशी करून देईल. त्याला फक्त तुम्हाला सांगायला लागेल की ही गोष्ट आहे, ही गोष्ट तपासून बघ प्रत्येक या वंशावलीमध्ये कुठे आणि सापडली तर ही गोष्ट तुला त्याच्यामध्ये चेंज करायचं आहे. आणि अजून काही जर तुला सापडलं मला सांग, नवीन काही गोष्टी निदर्शनास आली, ही नवीन माहिती त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर तर मला सांग, मला विचार करू दे त्याच्यावर नवीन काय सापडलं. अशा रीतीने आपण काम करू शकतो. 11वा जे प्रकार आहे तो 11वा प्रकार म्हणजे आता ह्या सगळ्या खर्चिक गोष्टी आहेत. म्हणजे आता ही एवढी सगळी AI तंत्रज्ञान आहे, कोणीतरी प्रोग्राम लिहिलेला आहे, तो लिहिण्यासाठी कष्ट केलेले आहेत, संशोधन केलेले, तो प्रोग्राम आपण फुकट तर नाही वापरू शकणार, आपल्याला पैसे द्यावे लागतात. काही ठिकाणी भरपूर पैसे द्यावे लागतात, काही ठिकाणी थोड्या पैशामध्ये होतं पण सुविधा कमी मिळतात. पण काही वेबसाईट अशा आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही फ्रीमध्ये या गोष्टी करू शकता, की मुक्त स्रोत वंशावळी सॉफ्टवेअर त्याला म्हणतात. त्याच्याबद्दल पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली, त्याची नावं पण सांगितली म्हणून परत सांगत नाही, ते आपला वेळ जाईल. पण याचा फायदा काय आहे की जर तुमच्याकडे पैसे नसतील आणि तुम्हाला शिकायचं असेल, म्हणजे तुम्ही शिकण्याच्या मोडमध्ये आहेत, लर्निंग मोडमध्ये आहेत, जर तुमच्या या सगळ्या गोष्टी शिकून झाल्यानंतर मग तुम्ही ठरवाल की किती पैसे कुठल्या सॉफ्टवेअरला द्यायचे का नाही द्यायचे, मला आधी कळणार कसं काय काम कसं काय करता येते. त्याच्यासाठी जर तुम्हाला डेमो घ्यायचा असेल एखाद्या गोष्टीचा किंवा तुम्हाला आपण म्हणतो की प्रयत्न करून बघायचा, मला चला AIचा वापर करतो मी किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो, मला काय मिळते का त्यातून पाहतो, अशासाठी पण काही तुम्हाला मुक्त स्रोत सॉफ्टवेअर आहेत ते उपलब्ध आहेत. त्याचा पण तुम्ही वापर करून काय करू शकता, टेस्टिंग करू शकता की तुमच्या आडनावाबद्दल काही तुम्हाला मागमूस लागतोय का. जर लागत असेल तर मग काय करा, एखादं चांगलं प्लॅटफॉर्म निवडा, मागाशी मी म्हणलो तसं, आणि तिथे त्यांची फी भरून तुमच्या आडनावाचा वंशवृक्ष तयार करा. 12वी माहिती काय आहे की टाईमलाईन बनवणं गरजेचं आहे. आपल्याला असं वाटतं की मी माझा वंशवृक्ष बनवला, मी त्याच्यामध्ये सर्व रेकॉर्ड टाकली, मी नातेवाईकांची माहिती टाकली, त्याच्यामध्ये सर्व जन्मतारखा लग्नाच्या माहिती वगैरे टाकल्या. आता काय झालं की अमक्या शतकामध्ये अमुक एक माणूस माझा पूर्वज होता, त्याच्यानंतर त्याला 3 मुलं झाली, तो पुढच्या 2 वर्षामध्ये ती 3 मुलं होती, त्याच्यानंतर 100 वर्षांनी त्यांना नातवंड झाली 4, हे झालं. ते वंशवृक्ष निर्माण केला तुम्ही. वंशवृक्षाबरोबरच तुमच्या कुटुंबाची एक टाईमलाईन निर्माण करणं गरजेचं असतं. तर वंशवृक्ष आणि टाईमलाईनमध्ये फरक काय, वंशवृक्ष म्हणजे आपण त्याला फॅमिली ट्री म्हणतो इंग्लिशमध्ये. फॅमिली ट्री आणि टाईमलाईनमध्ये फरक हा आहे की फॅमिली ट्री ही तुमच्या पूर्वजांचं वर्गीकरण करून तयार होते की माझा मूळ पुरुष कोण, त्याच्यानंतर उपपुरुष कोण आले पुढे पुढे, असं पहिल्या पिढीपासून मी 14व्या पिढीपर्यंत येतो. तसं जर गृहीत धरलं ते पूर्वजांवर झालं. आता मला काय करायचं आहे की ज्या वेळेला मला माझा मूळ पुरुष सापडला, तो समजा 1000 वर्ष जुना आहे, तर 1000 वर्षापासून ते आत्तापर्यंत जेवढ्या घटना घडल्या माझ्या कुटुंबाशी संबंधित, त्या सगळ्या घटनांचं मला तारीखवार वर्णन पाहिजे. कोणी दत्तक आला, कोणी दत्तक गेला, लग्न झालं, लग्न नाही झालं, मृत्यू झाला, लढाईमध्ये कोणी मारला गेला, कोणाला पदक मिळालं, पूर आला होता, संकट आलं, गावामध्ये मंदिर बांधलं गेलं, तिथे मानसन्मान मिळाला, इथून उठून मी तिकडे गेलो, मला वतन मिळालं, कधी मला पळून जावं लागलं, कधी माझ्यावर अन्याय झाला, काय झालं, टाईमलाईन पाहिजे मला. याला आपण तवारिखा म्हणतो फारसीमध्ये, किंवा मराठीमध्ये आपण त्याला शकावली किंवा करिना म्हणू शकतो थोड्याफार प्रमाणामध्ये. अशा प्रकारची मला माझ्या कुटुंबाची टाईमलाईन करणं गरजेचं आहे. टाईमलाईन कळली तर मला गोष्टींचे अर्थ कळतात. ते टाईमलाईन बनवणारे पण काय AI प्रोग्राम आहेत, म्हणजे वंशावळ्या बनवणारे AI प्रोग्राम पुष्कळ आहेत, टाईमलाईन बनवणारे कमी आहेत, पण आहेत की जे तुम्हाला तुमच्या कुटुंबाची तुम्ही सर्व माहिती त्याच्यामध्ये भरली तर तुम्हाला टाईमलाईन शोधायला मदत करतं. म्हणजे माहिती भरल्यावर टाईमलाईन प्रोग्रामने बनवतं काय राहिलं, ती तुम्ही हाताने पण बनवेन टाईमलाईन माझ्याकडे माहिती असेल तर. प्रोग्राम फक्त टाईमलाईन बनवत नाही तर प्रोग्राम त्या टाईमलाईनमध्ये तुमच्या कुटुंबातले घडणाऱ्या घटना आणि दुवे जे तुम्हाला माहीत नसतील ते त्या डेटाबेसमध्ये शोधतो आणि त्या घटना ॲड करतो त्याच्यामध्ये. म्हणजे माझं गाव समजा जावली तालुक्यामध्ये आहे आणि जावली तालुक्यामध्ये असं गृहीत धरूयात की महाबळेश्वरच्या अलीकडच्या बाजूला आहे, मी सातारच्या बाजूला, तिकडे नाही आहे, पलीकडच्या बाजूला, प्रतापगडच्या बाजूला.
प्रतापगडच्या बाजूला लढाई झाली आणि महाराजांनी चंद्रराव मोरेंचा पराभव केला. तर माझ्या कुटुंबातलं कोणी जर त्या लढाईमध्ये सामील असेल किंवा काही गडबड झाली असेल त्यावेळेला किंवा काही संबंध असेल, तर टाईमलाईन जर एखाद्या एआयला मी जर काम सांगितलं, तो एआय काय करू शकतो की माझ्या गावाचा आणि त्या गावाचा काय संबंध होता, ते माझं गाव बसलं होतं का नव्हतं बसलं त्या लढाईच्या वेळेला, का नंतर बसलं, महाराजांनी तुम्हाला इनाम दिलं आधी दिलं का नंतर दिलं, किंवा वंशजांनी दिलं का अजून दुसऱ्या कोणी दिलं, चंद्रराव मोरेशी त्यांचा काही संबंध होता का. मग टाईमलाईन जेव्हा मी बनवायला घेतो त्यावेळेला भूभाग जेव्हा त्याला दिसतो एआय प्रोग्रामला की अरे हाच भूभाग आहे आणि एक डोंगर पलीकडे आहे पण 50 किलोमीटरच्या परिघामध्येच या घटना घडलेल्या आहेत. मग या गावातल्या कुठल्या व्यक्तीचा किंवा एखाद्या समूहाचा किंवा आपण म्हणतो की माणसाचा ही घटना घडली तिच्याशी काही संबंध आहे का, एआय प्रोग्राम शोधायला लागतो. म्हणजे उदाहरण दिलं मी फक्त, महाराजांनी मोरेंवर हल्ला केला, अजून भरपूर गोष्टी झाल्या असतील जावली तालुक्यामध्ये. त्या सगळ्या आपल्याला माहीत नसणाऱ्या गोष्टी हा प्रोग्राम टाईमलाईन बनवून आपल्याला त्याच्यामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. 13वा जो आपल्याला ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची माहिती मिळते ती 13वी माहिती कुठली आहे किंवा आपल्याला सुविधा मिळते ती की माझ्याकडे जो डेटा आलेला आहे, आता ही मी टाईमलाईन बनवली, वंशवृक्ष बनवला, सगळं केलं, आवाढव्य डेटा गोळा झाला माझ्याकडे, पण मला मिळालेला जो डेटा आहे तो मला मिळालेला डेटा हा खरा आहे का, हा चुकीचा तर नाही आहे, वायफळ नाही आहे ना, जो डेटा आहे त्याची गुणवत्ता किती आहे, की उगाच आपल्या सांगोवांगीच्या गोष्टी आहेत, दंतकथा आहेत, आख्यायिका आहेत, लोककथा आहेत, लोकांनी काहीतरी मुलाखतीमध्ये सांगितले, अशा गोष्टी किती आहेत आणि कागदपत्र किती आहेत महत्त्वाची खरोखर, त्यातही जी कागदपत्र सापडले त्यातली अधिकृत किती आहेत ऐतिहासिकदृष्ट्या. असं मला माझ्याकडे गोळा झालेल्या डेटाची जेव्हा पडताळणी करायची असते आणि गुणवत्ता तपासायची असते, तर प्रत्येक गोष्ट मी परत बघत गेलो तर मग परत माझे 6 महिने त्याच्यामध्ये जातील की प्रत्येक गोष्टी बघायची, विचार करायचा, तपासायची योग्य आहे का नाही आहे. तेच जर मी एआय प्रोग्रामला एक काम सोपवलं आणि त्याला क्रायटेरिया सेट करून दिला की तू मला सांग यातलं कुठली गोष्ट आहे, त्याची गुणवत्ता किती आहे, कुठल्या गोष्टी वायफळ आहेत, कुठल्या दंतकथा आहेत, कुठल्या आख्यायिका आहेत, कुठल्या गोष्टी लोककथांना पुरावे नाहीत, कुठल्या गोष्टी माझ्या नातेवाईकांनी सांगोवांगीचे सांगितले ऐकीव गोष्टी आम्हाला माहीत नाही खरं का खोटं, आम्ही ऐकलं होतं, आणि जी कागदपत्र पण भेटली ती कागदपत्र सही शिक्क्यानिशी किती आहेत आणि त्यांची अधिकृतता इतिहासकारांनी किती सिद्ध केलेली, की मला एखादं इनाम भेटले किंवा सनद भेटले, ती सनद आहे माझ्याकडे, पण ती इतिहासकारांनी म्हणले का ही सनद खरी आहे, त्याच्याबद्दल इतिहासकारांमध्ये एकमत आहे का, बहुसंख्य इतिहासकारांमध्ये एकमत आहे का. समजा एखादी सनद माझ्याकडे आहे त्यात 80% इतिहासकार म्हणतात ती खोटी आहे, तर ती खरी कशी मानावी मग मी. विषय हा, ही जी गुणवत्ता चेक करायची ते चेक करण्याचे प्रोग्राम पण एआय प्रोग्राम मिळतात, त्याच्यावरून तुम्ही कागदपत्रांची गुणवत्ता चेक करू शकता. आता ही काय झाली की ही काही मूलभूत साधनं होती. आता आपण दुसऱ्या प्रकाराकडे जाऊया. दुसरा प्रकार कुठला आहे की एआयचा जो दुसरा प्रकार आहे तो भाषिक साधनांचा प्रकार आहे. म्हणजे भाषेच्या संदर्भात तुम्हाला मदत करणारी काही एआय टूल्स आहेत. तर ही एआय टूल्स काय करतात की तुमच्या कुटुंबाच्या इतिहासामध्ये वेगवेगळ्या प्रदेशातील, देशातील ज्या व्यक्तींचा समावेश असेल तसा असेल तर ती भाषांतर करण्यासाठी मला काही टूल्स लागतात. म्हणजे समजा माझे जे पूर्वज होते ते पूर्वज समजा छत्रपती शिवाजी महाराजांपासून होते आणि त्याच्या आधी पण कोणीतरी बादशाच्या पदरीने चाकरी करत होतं, तर बादशाच्या पदरी चाकरी करत असेल तर तेव्हाचे रेकॉर्ड मला फारसीमध्ये भेटतील, महाराजांच्या पदरी असतील तर मोडी लिपीमध्ये भेटतील, यादवांच्या पदरी माझे पूर्वज काम करत असतील देवगिरीच्या तर मला 12व्या शतकातल्या मोडीमधले रेकॉर्ड भेटतील. आता हे वेगळे रेकॉर्ड मला भेटत आहेत, वेगळे ऐतिहासिक दस्तावेज भेटत आहेत, ते वेगळ्या लिपीमध्ये आहेत, वेगवेगळ्या भाषामध्ये आहेत, वेगवेगळ्या कालखंडामध्ये आहेत. आता हे समजून घ्यावे कसे आणि खरं खोटं करावं कसं, त्याच्यामध्ये भरपूर अडथळे येतात. ते अडथळे दूर करण्यासाठी, सुलभ भाषांतर करण्यासाठी आणि अचूक भाषांतर करण्यासाठी किंवा आपण ज्याला म्हणतो की मानवी भाषेमध्ये भाषांतर करण्यासाठी, की तुम्ही गुगलवर गेला आणि गुगलवर तुम्ही एखादी गोष्ट टाकली की मराठीमधून मला इंग्लिशमधून मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दे किंवा फारसीमधून मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दे, तर गुगल काय करतं की गुगल असेल किंवा कुठली सर्च इंजिन असेल किंवा अजून कुठले ट्रान्सलेशनचं सॉफ्टवेअर असेल, ते त्याच्या व्याकरणाची जी आवड निवड आहे किंवा व्याकरणाचे जे नियम आहेत किंवा त्याला जे समजतात त्या व्याकरणामध्ये बसून तांत्रिक पद्धतीने तुम्हाला भाषांतर करून देतं. पण जे स्पेशलाइज एआय प्रोग्राम बनवलेले असतात ते स्पेशलाइज एआय प्रोग्राम तुम्हाला त्या काळामध्ये ते कसं वापरलं जात होतं, त्या काळामध्ये वाक्यरचना कशी होती, त्या काळामध्ये कुठल्या शब्दाचा अर्थ काय होता, त्या काळामध्ये कुठल्या शब्दामध्ये भावना काय होती, याचा विचार करून मानवी भाषेमध्ये भावनांना धरून अर्थासहित त्याचं भाषांतर करून देतो, जे आपल्याला समजायला सोपं जातं आणि त्याचा अर्थ पण त्या काळाशी निगडीत असतो, आत्ताच्या काळाशी नाही. म्हणजे यादवकालीन मोडी लिपीतलं एखादं पत्र मला सापडलं तर त्याच्यामध्ये जे काही लिहिलं आहे त्याच्यामध्ये लिहिणाऱ्याचा अर्थ किंवा त्याला जी भावना व्यक्त करायची ती मला आत्ता 19व्या शतकात समजेलच असं नाही. वाक्य तेच आहे पण 19व्या शतकात माझ्यासाठी ती अर्थाने भावना बदलली आता त्या वाक्याची. मला ती त्या 12व्या शतकातच काय लिहिली कळली पाहिजे.
हे सांगण्यासाठी स्पेशल AI ट्रान्सलेशन प्रोग्राम्स असतात, त्याचा तुम्ही वापर करू शकता. दुसरा जो आपल्याला भाषेसाठी प्रोग्राम भेटतो तो म्हणजे आपल्याला बऱ्याचदा काय करावं लागतं की काही ज्या गोष्टी आपण वाचतो त्यातल्या काही गोष्टी हायलाईट करून ठेवाव्या लागतात संशोधनासाठी. त्याला आपण मराठीमध्ये उद्धरण करणं असं म्हणतो, हायलाईट करणं. तर नेमकं काय हायलाईट करायचं आहे आणि मला काय पाहिजे, मला माहिती आहे मला काय पाहिजे, पण हजारो कागदपत्र आहेत, ते हजारो कागदपत्र वाचणार काय मी, हजारो पुस्तकं आहेत माझ्याकडे, त्यांची 500-500, 600-600 पानांची पुस्तकं आहेत, इंग्लिशमध्ये लिहिलेत, फारसीमध्ये लिहिलेत, शब्दकोश आहेत माझ्याकडे भरपूर. त्याच्यामध्ये मला काय गोष्टी हायलाईट करायच्या आहेत हे जर मी एखाद्या प्रोग्रामवर सोपवलं तर, म्हणजे आज जर तुम्ही मला विचारलं तर माझ्याकडे 2 TBची पुस्तकं आहेत, म्हणजे माझ्या अभ्यासासाठी मी जी गोळा केलीत, विकत घेतलीत, फ्री आहेत, काही असतील, 2 TBची पुस्तकं आहेत. 2 TBच्या पुस्तकामध्ये मला एखाद्या आडनावाचा इतिहास शोधायचा आहे, तर त्या आडनावाचा इतिहास शोधण्यासाठी मला काही गोष्टी हायलाईट करायच्या आहेत. मी फक्त तेवढंच वाचेन, मी तेवढा 2 TBचा डाटा वाचत बसणार नाही. हे काम जर मी एका AI प्रोग्रामवर सोपवलं तर तो मला ज्या माझ्या 2 TBच्या डेटामध्ये त्याला जिथे जिथे म्हणून मी सांगितलेली गोष्ट सापडेल ती गोष्ट हायलाईट करेल, ती गोष्ट तिथून काढून वेगळ्या एका ठिकाणी पेस्ट करेल, वर्ड फाईलमध्ये किंवा दुसरीकडे मी त्याला जिथे कुठे सांगेल तिथे, आणि मला त्याचा रेफरन्स देईल तो की ही गोष्ट या ठिकाणी या पुस्तकामध्ये या कागदपत्रामध्ये या पानावर सापडली, हा लेखक आहे, त्याचा अर्थ असा असा होतो, ही गोष्ट तिथं हायलाईट केलेली आहे आणि तुमच्या माहितीसाठी ही सगळी हायलाईट केलेली वाक्य एका खाली एक देत आहे. तपासून ती परत हायलाईट केलेली वाक्य एका खाली एक लावून त्याच्यामधून सगळ्यामधून काय अर्थ निघतो, अजून एक ज्याला आपण काय म्हणतो की संयुक्त अर्थ म्हणतो किंवा सामायिक बुद्धिमत्ता म्हणतो आपण, एक त्याचा काय अर्थ निघतोय, कलेक्टिव्ह इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला. तर तो अर्थ पण काढून तो मला सांगेल की हा ही सगळी तुम्ही जी हायलाईट केलेली वाक्य आहे ती सगळी हायलाईट केलेल्या वाक्यांचा जर अर्थ बघितला तर त्याचा सारांश असा निघतो जो तुम्हाला पाहिजे तो. केवढी मोठी सोय आहे बघा. अशा पद्धतीचे पण AI प्रोग्राम काम करताना आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर तिसरा जो AI प्रोग्राम काम करतो ते ऐतिहासिक नकाशे जे असतात संग्रहित केलेले, ते नकाशे वाचतात. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला मोडी लिपी किंवा फारसी भाषा किंवा बाकीच्या गोष्टी कळतात, थोड्याफार आपण शिकू शकतो, पण नकाशांचं वाचन आपल्याला करता येत नाही प्रॉपरली. आधुनिक नकाशे असतील ते नाहीच करता येत, जुने नकाशे असतील तर जुन्या नकाशांचं तर बिलकुल करता येत नाही. त्याचं कारण असं आहे की जुन्या नकाशामध्ये एखादी नदी दाखवलेली असते, आत्ता ती तिथे नसतेच, कारण ती नदी लुप्त झालेली असते किंवा नदीने प्रवाह बदललेला असतो. जुन्या नकाशामध्ये एखाद्या ठिकाणी जंगल दाखवलं असतं, तिथे आता महानगर बसलेलं दिसते. किंवा जुन्या नकाशामध्ये एखाद्या ठिकाणी सांगितलं असतं की नगर आहे, तिथे आता समुद्र असतो, नगर पाण्यात बुडालेलं असतं. आता मला कळावं कसं, काही ठिकाणी समुद्र पुढं आलेला असतोय, काही ठिकाणी समुद्र मागे गेलेला असतो, काही ठिकाणी पूर पडलेला असतोय, दुष्काळ झालेला असतोय, काही ठिकाणी मानवी वस्ती होती ती नाहीशी झालेली असते, काही ठिकाणी नसलेल्या ठिकाणी मानवी वस्ती झालेली असते. कळावं कसं काय, म्हणजे जुना नकाशा मी जुळवणार कसा माझ्याशी. तर जुने जे नकाशे असतात ते नकाशे वाचणारे आणि त्यातले झालेल्या बदलांचा अभ्यास करून आत्ताच्या काळामध्ये आपल्याला प्रॉपर एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करणारे पण AI प्रोग्राम आहेत. ही AI प्रोग्राम आपलं कुटुंब ज्या ठिकाणी राहत होतं, माझे पूर्वज ज्या ठिकाणी राहत होते, माझे पूर्वज असं गृहीत धरू की माझे पूर्वज 1000 वर्ष जावली तालुक्यामध्ये माझे पूर्वज राहत होते असं गृहीत धरू आपण. ते 1000 वर्षामध्ये त्या जावली तालुक्यामध्ये काय काय स्थित्यंतरं झाली त्याचे जर काही नकाशे मला सापडले, नकाशाच्या आधारे हा प्रोग्राम वाचून मला सांगू शकतो की या कारणामुळे तुमच्या पूर्वज आधी इथे राहत होते, मग इथे गेले, मग इथे राहत होते, मग इथे गेले, मग इथून तिथे गेले, मग तुमच्या घराण्यातली 2 माणसं त्या गावात जाऊन राहिली, तुमच्या घराण्यातले 2 पुरुष होते तिकडे गेले, त्यांनी नवीन गावं वसवली, त्याचं कारण हे झालं. ह्या सगळ्या गोष्टी ते नकाशे वाचून तो AI प्रोग्राम मला सांगू शकतो. ही एक मोठी आपल्यासमोर आत्ता आपण काय म्हणू शकतो की मोठी सहाय्य करणारा आपल्याला प्रोग्राम उपलब्ध झाला आहे, त्याचा पण आपण वापर करून घेतला पाहिजे. आता ही काय झाली की भाषिक साधनं झाली. पहिल्यांदा आपण मूलभूत साधनं बघितली. आता आपण तिसरा प्रकार बघूयात. तिसरा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये तांत्रिक साधनं वापरली जातात आडनावाचं संशोधन करण्यासाठी. त्याच्यामध्ये पहिलं जे साधन आहे त्याला आपण म्हणतो की GIS म्हणजे काय, कन्सिडर जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम किंवा जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम आपण त्याला म्हणतो. ती भौगोलिक माहिती प्रणाली. ही भौगोलिक माहिती प्रणालीचं जे तंत्रज्ञान आहे ते भौगोलिक माहिती प्रणालीचं तंत्रज्ञान काय करतं की मी माझ्या पूर्वजांचं जन्मस्थान आणि त्याच्यानंतरचे माझे जे काही पूर्वज आले पुढचे ते जिथे जिथे राहत होते त्या स्थानांची नावं सगळी मी त्या प्रोग्राममध्ये भरली. तर ते भौगोलिक पैलू काय होते, माझ्या पूर्वजांनी तिथे राहण्याची कारणं काय होते, म्हणजे मी असा विचार करतो की माझे पूर्वज का म्हणून जावली तालुक्यात राहिले असतील, ते का म्हणून तिकडे खटाव तालुक्यामध्ये गेले नाही किंवा पुण्यामध्ये का गेले नाहीत, किंवा जावलीमधून खाली ते याच्यामध्ये कोकणामध्ये सावंतवाडीला का गेले नाहीत, रायगडमध्ये का गेले नाहीत, जावलीमध्येच का राहिले, किंवा जर गेले असतील फिरत माझ्या कुटुंबाच्या बऱ्याच शाखा होत्या ते सगळीकडे पसरल्या कोकणामध्ये हळूहळू जावलीमधून जाऊन का पसरले. हे जे वेगळे वेगळे भौगोलिक पैलू आहेत की जे भौगोलिक कारण आहेत त्याच्यामागचे, हे
जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम नावाचा जो प्रोग्राम आहे किंवा AI तंत्रज्ञान आहे ते आपल्याला सांगायला मदत करू शकतं. दुसरं जे AI तंत्रज्ञान आहे त्याला आपण OCR म्हणतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्नायझेशन. आता हे तंत्रज्ञान महत्त्वाचं काय आहे की सर्वसामान्यतः आत्ताची कागदपत्र आपण OCR करतोच. म्हणजे लिखित कागदपत्र जे असेल PDF फॉर्मॅटमध्ये नसेल, टेक्स्ट स्वरूपामध्ये नसेल, PDF असेल किंवा इमेजच्या स्वरूपात असेल, टेक्स्टमध्ये नसेल, मला ते टेक्स्टमध्ये पाहिजे. टेक्स्टमध्ये का पाहिजे? मला त्यात सुधारणा करायच्यात, नवीन माहिती भरायची, नवीन वाक्यरचना करायची, ती माहिती कुठेतरी भरायची. मी तिथे इमेज नाही टाकू शकत, मला टेक्स्ट पाहिजे. तर अशा वेळेला जुनी जी हस्तलिखित रेकॉर्ड असतात, पानं त्यांची पिवळी पडलेली असतात, अक्षर फिकट झालेली असतात, जुनी वर्तमानपत्र असतात किंवा ऐतिहासिक दस्तावेज असतात, ते मला सापडत नाहीत. सापडले तरी ते टेक्स्टमध्ये कन्वर्ट करणं अवघड काम आहे. तर हे काम माझ्यासाठी OCR करतं. जर माझ्याकडे जी कागदपत्र असतील तिचं मी टेक्स्टमध्ये रूपांतर करेनच, पण जी कागदपत्र माझ्याकडे नाही आहेत ती पण जर मी या प्रोग्रामला इंटरनेटवर शोधायला सांगितली तर तो प्रोग्राम ते इंटरनेटवर कागदपत्र शोधत बसेल आणि कुठे जर त्याला ते टेक्स्टमध्ये सापडलं तर ठीक आहे. इमेजमध्ये सापडलं तर हा प्रोग्राम काय करेल, स्वतःच त्याचं OCR करेल आणि ते माझ्याकडे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये मला आणून देईल की हे इमेज मला इथे ते सापडलं, तिचं OCR करून हे संग्रह करून ठेवलेलं आहे. त्यामुळे ही पण एक मोठे तंत्रज्ञान आपल्याला आज उपलब्ध आहे. तिसरं जे तंत्रज्ञान आहे त्याला आपण म्हणतो NER. NER म्हणजे काय आहे की नेम्ड एंटिटी रेकग्नायझेशन त्याला म्हणतात. नेम्ड एंटिटी रेकग्नायझेशन म्हणजे काय? हे AI मधलं एक असं तंत्र आहे की ते मजकुरामधला नामांकित घटक ओळखू शकतं आणि त्याचं वर्गीकरण करू शकतं. उदाहरणार्थ मगाशी मी म्हटलं, मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण म्हटलं तसं की शाहू हे नाव आहे हे भोसले घराण्यामध्ये आढळतं. तर मी प्रोग्रामला सांगितलं की शाहू हे नावावर तुला लक्ष ठेवायचं, कुठेही शाहू शब्द सापडला तर तो काय करेल की तो शाहू शब्द जिथे ते सापडेल त्याचं वेगळा वेगळा करेल तो आणि तो कुठे कुठे सापडला त्याचं वर्गीकरण करून व्यवस्थित मला सांगेल की शाहू हा शब्द या बकरीमध्ये आहे, या कुटुंबाशी संबंधित आहे, या कालखंडामध्ये आहे, तुमच्या घराण्याशी जोडणाऱ्या या माणसाशी संबंधित हा शाहू शब्द आहे, तुमच्या आडनावाशी संबंधित शाहू शब्दाच्या 2 एंट्री सापडलेल्या आहेत. असं उदाहरणादाखल बोलतोय. काही कुटुंबामध्ये काही नावं असतात ती कॉमन असतात, ती वडिलांच्या नावावर, आईच्या नावावर परत परत रिपीट होत असतात. किंवा आपण म्हणतो की आडनावावरून पडनावं पण जी पडतात, तो पडनावं पडण्याचा एक पॅटर्न आहे. ठराविक भूभागामध्ये ठराविक पडनावं पडतात किंवा ठराविक अक्षराची पडनावं असतात, ती ठराविक समाजामध्येच पडतात, दुसऱ्या समाजामध्ये आपल्याला आढळून येत नाहीत. ते असे काही नामांकित घटक असतील ते जर मी या प्रोग्रामला इनपुट दिल्याने सांगितलं की माझ्यासाठी वेगळे करून काढतो त्यातले, तर 2 TBच्या डाटामधून तो हे सगळे प्रोग्राम सगळी माहिती माझ्यासाठी वेगळी करून काढेल, त्याचं वर्गीकरण करेल, एकत्रीकरण करेल, विश्लेषण करेल आणि परत मला सांगेल की तुम्ही जे काम सांगितलं होतं त्याचा सारांश असा निघालेला आहे. चौथं जे तंत्रज्ञान आहे त्याला आपण म्हणतो ऑटोमेटेड डॉक्युमेंट ट्रान्स्क्रिप्शन तंत्रज्ञान. आता ऑटोमेटेड डॉक्युमेंट ट्रान्स्क्रिप्शन तंत्रज्ञान काय आहे की बऱ्याचशा ज्या जुन्या गोष्टी असतात, मगाशी मी म्हटलं तसं की गोष्टी सापडल्या मला वाचण्याच्या पलीकडे, समजण्याच्या पलीकडे. उदाहरणार्थ आपण म्हणतो की मोहनजोदडो आणि हडप्पाची भाषा आपल्याला अजून समजलीच नाही, उलगडलीच नाही भाषा. त्याच्यासाठी जो एक स्टोन्स म्हणतो आपल्याला, तो लॅजेंटा स्टोन आपल्याला सापडलाच नाही अजूनपर्यंत की ज्याच्यामुळे आपण काय करू शकतो, ती भाषा समजून घेऊ शकतो. पण बऱ्याचशा भाषा आहेत ज्या आपल्याला थोड्याफार माहिती आहेत, मोडक्या तोडक्या माहिती आहेत, समजलेल्या आहेत. आदिवासी बोली भाषा आहेत बऱ्याचशा असतात त्या. महाराष्ट्रामध्ये पण आपण बघितलं दर 15 किलोमीटरला भाषा बदलते. आयरणी भाषा येते, मालवणी भाषा येते, कोकणी भाषा येते, सातारी भाषा येते, कोल्हापुरी भाषा येते, नागपुरी लहेजा येतो वेगळा, मराठवाड्यातली भाषा वेगळी येते प्रत्येक ठिकाणी. खाली गेला तुम्ही तर कारवार साईडला कन्नड मिश्रित मराठी भाषा येते, तुळू भाषा येते, तेलुगू भाषा आहे. ह्या सगळ्या भाषा किंवा मध्य प्रदेशी माळव्यामधली भाषा आहे तुम्ही आपण म्हणतो ती. तर ह्या सगळ्या भाषांमध्ये ही कागदपत्र पसरलेली आहेत. तर ही सगळी कागदपत्र वेगळ्या वेगळ्या भाषांमधली, वेगळ्या वेगळ्या लिपींमधली प्रत्येक वेळेला मला समजतीलच असं नाही. माझ्या डोळ्यासमोर कागदपत्र मला अर्थ लागत नाही. समजा मी 20 वर्ष काम करतोय, पण 20 वर्षांनी पण मला एखादं कागदपत्र असं भेटतं मला अर्थ लागत नाही. काय अर्थ असू शकतो? हे काम मी AIवर सोपवू शकतो. AI त्याचा विचार करून 1000 अँगलने विचार करून एकेका अँगलचा काय त्याचे 1000 अर्थ होऊ शकतात ते मला सांगू शकतो आणि ते डॉक्युमेंटेड करू शकतो. याला म्हणतात ऑटोमेटेड डॉक्युमेंट ट्रान्स्क्रिप्शन प्रक्रिया. ही पण आपण AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करू शकतो. 5वा जो आपल्याला मोठा उपयोग होतो तो म्हणजे फोटो प्रतिमा ओळखण्यासाठी उपयोग होतो. उदाहरणार्थ गृहीत धरा तुम्ही की आपण बघतो की प्रत्येक कुटुंबाची बनावट असते. म्हणजे तुमच्या भावकीमध्ये जर समजा 10 घरं आहेत तर 10 घरांचा तुम्ही अभ्यास करा, तुमच्या असं लक्षात येईल की 10 घरातल्या प्रत्येक माणसाची शारीरिक बनावट वेगळी आहे किंवा चेहऱ्याची ठेवण वेगळी आहे आणि त्यांची ती शारीरिक बनावट चेहऱ्याची ठेवण एकसारखीच आहे जवळपास कुठंतरी. मग युनिकनेस त्याच्यामध्ये काहीतरी युनिक पॅटर्न सापडतो. म्हणजे भावकी तीच आहे, एकाच पूर्वजापासून निर्माण झालेली, पण 10 घराण्यांची शारीरिक बनावट वेगळी आहे
चेहऱ्याची रचना वेगळी. म्हणजे काही घराण्यामध्ये एखादा माणूस असेल तो हाडापेराने सगळी धिप्पाड माणसं त्या घराण्यात सापडतील तुम्हाला. काही घराण्यामध्ये माणसं असतील ती हाडापेराने लहान असतील पण काटक चपळ जास्त आढळून येतील तुम्हाला. काही माणसं असतील ती मोठ्या चेहऱ्याची गोल चेहऱ्याची आढळतील, काही माणसं असतील ती उभ्या चेहऱ्याची आढळतील. तर असं काय आहे की आपले शारीरिक बनावट आपल्या जीन्सवर ठरत असते. आपले पूर्वज एकच असले तरी पण वेगवेगळ्या घराण्यांमध्ये वेगळे वेगळे असते. अशा वेळेला जर मला माझ्या पूर्वजांचे फोटो सापडले, ते पूर्वजांचे फोटो जर मी या AI प्रोग्रामला दिले, तर तो ते फोटो जुळवायचा प्रयत्न करतो त्याच्याकडे असणाऱ्या दुसऱ्या फोटोंशी. म्हणजे त्याच्याकडे जर फोटोंचा डेटाबेस असेल, अजून पण दुसऱ्या कुठल्या माणसाने त्याचे फोटो टाकले असतील, असे लक्षावधी करोडो फोटो जर त्या AI प्रोग्रामच्या डेटाबेसमध्ये असतील, तर माझ्या चेहऱ्याची डेवण किंवा माझी शारीरिक बनावट जास्तीत जास्त कुणाशी जुळते हे शोधण्याचा तो प्रयत्न करतो. उदाहरण द्यायचं झालं तर 7 स्टेट्स म्हणतो आपण की ईशान्येकडची आपली 7 राज्य आहेत. आपल्याला ते सगळे ईस्ट इंडियन आपण म्हणतो की त्यांना की 7 राज्य जी आहेत ती पूर्वोत्तर राज्य म्हणतो आपण. हे सर्व पूर्वोत्तर राज्यातले लोक आहेत. म्हणजे तो मणिपूरचा असेल, नागालँडचा असेल, आसामी असेल, मेघालयमधला असेल, अजून कुठलाही असेल, माझ्यासाठी सगळे ते सारखेच असतात. मला आपण सगळे म्हणजे सगळे चावमेव आहेत, चिंगमँग आहेत, चायनीज आहेत सगळे. पण प्रोग्राम काय करू शकतो, जर तुम्ही त्याला फोटो दिले तर तो वेगळा माणूस ओळखू शकतो त्यातला की कोण आहे, वेगळा नेमका कुठल्या जातीतला आहे, कुठल्या उपजातीतला, कुठल्या कुळातला आहे. आणि हे आपल्याला शोधणं पण फार महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा आपल्याकडे काही चित्रकारांनी काढलेली चित्रं असतात. त्या चित्रामधून आपल्याला समजतं की त्याने घातलेली पगडी आहे ती राजस्थानी आहे का मराठी पगडी आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखाबद्दल पण लोक म्हणतात की सर सांगा पोशाख कसा होता त्यांचा, ती पगडी कुठली होती, आली कुठून, काय झालं. मग शहाजीराजांची पगडी कुठली होती, शंभूराजे वेगळी पगडी का घालत होते, मग ते राजपूत पगडीशी जुळते का मराठ्यांची वेगळी पद्धत आहे, फेटा का नव्हते घालत. मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी या इमेज रेकग्नायझेशन प्रोग्राममुळे आपल्याला कळू शकतात किंवा आपल्या चेहऱ्याचं साम्य कुणाशी, शरीराचं साम्य कुणाशी, पोशाखाचं साम्य कुणाशी जुळतं आहे याच्यासाठी हा प्रोग्राम आपल्याला मदत करू शकतो. दुसरा जो प्रोग्राम आहे तो म्हणजे हा प्रतिमा ओळखण्याचा प्रोग्राम आहे, इमेज प्रोसेसिंग म्हणतो याला. अजून 6वा एक स्पेशल प्रोग्राम येतो ज्याला फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञान म्हणतो. हा फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञान हे एवढं प्रगत तंत्रज्ञान आहे की आता डोळे आपल्याला सगळ्यांचे काळेच दिसतात, परंतु सगळ्यांचे डोळे काळे आहेत का, नाही आहेत. ज्या वेळेला आपण क्लोजअप फोटो काढतो त्यावेळेला आपल्याला फरक कळायला लागतो की एखाद्या माणसाचे डोळे काळे भोर आहेत, एखाद्या माणसाचे डोळे भुरे आहेत, एखाद्या माणसाचे डोळे थोडेसे घारे आहेत, थोडेसे पांढरट आहेत डोळे असतात ते. आता माझ्याबद्दल पण मला थोडंसं माहिती आहे की आता असं बघितलं तुम्ही तर तुम्हाला डोळे काळे वाटतील, पण जर व्यवस्थित तुम्ही बघितलं फोटोमध्ये तर माझे डोळे थोडेसे तपकिरी रंगाचे आहेत. मग हे तपकिरी रंग जीन्समध्ये आहे माझ्यात, काळे डोळे नाहीत माझ्यात. म्हणजे सगळ्यांचे लोकांचे तपकिरी डोळे नसतात असं नाही म्हणत, असतात. एक वैशिष्ट्य एखाद्या घराण्याचं किंवा एखाद्या माणसाचं वैशिष्ट्य असू शकतं. मग माझ्या डोळ्यांचा जो तपकिरी रंग त्याच्यामध्ये आणणारा जो जीन्स आहे तो जर दुसऱ्या कोणाच्या डोळ्यांशी मिळत असेल माझ्या आजूबाजूच्या भूभागामध्ये, म्हणजे मी भूभाग सांगितला आहे, जावली तालुका भूभाग आहे, जावली तालुक्यातले मला माझे नातेवाईक शोधायचे, सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातले माझे नातेवाईक मला शोधायचे. तर त्यातले किती लोक तपकिरी रंगाच्या डोळ्यांचे आहेत, किती लोक आहेत त्यांची चेहऱ्याची ठेवण माझ्यासारखी आहे, आणि किती लोकांचं जे हाडपेर आहे म्हणजे माझं हे हाड आणि पेर म्हणतो मी हाताचं आहे हे माझ्यासारखं किती आहे, हाईट किती लोकांची माझ्या लेवलला येते, माझ्या घराण्यातल्या लोकांची हाईट आहे ती लेवलला येते. त्याचा सगळ्याचा डेटा जर या प्रोग्रामला उपलब्ध झाला तर तो सांगू शकतो की हा माणूस आहे, हा तुमचा कुठेतरी मागं जैविकदृष्ट्या तो तुमच्या वंशाशी कुठेतरी जुळलेला आहे, किंवा या घराण्यातली माणसं, या गावातली माणसं, या अमुक अमुक गावातल्या अमुक अमुक बावकीतली माणसं तुमच्या घराण्याशी त्यांचं काहीतरी धागादोरा जुळला असण्याची शक्यता आहे तुमच्या शारीरिक बनावटीवरून. हे फोटो रेकग्नायझेशन किंवा फेशियल रेकग्नायझेशन तंत्रज्ञानावरून AI तंत्रज्ञानाने आपल्याला ही माहिती पुरवू शकतं. दुसरं आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लागते, ती माहिती म्हणजे गोष्ट लागते ती काय लागते की माझ्याकडे हजारोने फोटो गोळा होतात. आता मी खरोखरच याच्यामध्ये उतरायचं ठरवलं. मी असं ठरवलं की माझ्याकडे 10-20 लाख रुपये आहेत, 10-20 लाख रुपये मी टाकणार माझा आडनाव शोधून काढण्यासाठी आणि माझा वंश शोधून काढण्यासाठी. सगळे मी AIची टेक्नॉलॉजी वापरतो, सगळे फोटो गोळा करतो, मोठी मोहीम राबवतो. जसं आधार कार्डसाठी गावोगावून लोकांनी फोटो काढले होते, मी पण गावोगावून लोकांचे फोटो काढतो, त्यांना सांगतो तुमच्या आडनावाची माहिती तुम्हाला मिळेल या प्रोसेसमधून. माझ्याकडे लाखो फोटो गोळा झाले. आणि लाखो फोटो गोळा झाले तर हे लाखो फोटो गोळा झाल्यानंतर त्यांची चेहऱ्याची बनावट, नाकाची बनावट, त्यानंतर दाताची बनावट, केसांचे प्रकार, याच्यावर मला काय करायचे ते फोटो टॅग करायचे वेगळे वेगळे. मग ते कसे करणार मी लाखो फोटो टॅग? ते लाखो फोटो टॅग करण्यासाठी पण एक AI तंत्रज्ञान येतं, एक सॉफ्टवेअर येतं. ते तुम्ही जे टॅग सांगाल आणि एक त्याला एक डेमोसाठी करून दाखवाल की असं असं या गोष्टीला हा टॅग लावायचा तुला, तर तो टॅग लावणार. म्हणजे आता समजा भुवया असतील तर माझी भुवई इथून थोडीशी, काही लोकांच्या भुवया पूर्ण असतात, माझ्या भुवया इकडे निमुळत्या होत जातात आणि मध्ये पट्टा पडला आहे.
ही जी माझी भुवई जर मी टॅग केली त्याला आणि सांगितलं की या माझ्या भुवईच्या पॅटर्नचे किती फोटो आहेत इथे मला सांग, सगळे आहेत ते, तो पण ते वेगळे वेगळे टॅग करणार की पूर्ण भुवई, अर्धी भुवई, निम्मी भुवई. मी जे सांगेन ते टॅग कॉम्प्युटर त्या लाखो फोटोमध्ये करत जाईल आणि माझ्याशी मिळते जुळते जे आहेत त्याच्या AIने त्याला समजतील संशोधनाने. ते पण सांगेल की हे तुमच्या भुवयांशी मिळते जुळते, डोळ्यांच्या रंगाशी मिळते जुळते, नाकाशी मिळते जुळते, चेहऱ्याच्या बनावटीशी मिळते जुळते. हे सगळे टॅग केलेले हे फोटो आहेत लाखामधले. हे 10 फोटो असे आहेत की हे 10 फोटो तुमच्याशी कमालीचे जुळत आहेत. म्हणजे माझ्या बाबतीत पण एक आश्चर्याची गोष्ट आहे की काही काही लोक मला म्हणतात की तुझा एक डुप्लिकेट आहे की सेम टू सेम तुझ्यासारखा दिसतो आणि तो आमच्याच भागातला आहे. म्हणजे तो मला वाटतं की आता समजा माझा जावली तालुक्यामध्ये राहतो मी, केळकर गाव आहे, तर तो व्यक्ती आहे तो नात्यातलाच आहे आमच्या, म्हणजे गावातल्याच एका व्यक्ती, नात्यातला म्हणजे नात्यातला नाही, गावातलं एक घर आहे वेगळं, त्या घरातल्या व्यक्तीचा तो नातेवाईक आहे आणि तो पाटखळ माता जो प्रकार गाव आहे इकडे सातारा जिल्ह्यामध्ये, तिकडे कुठेतरी राहतो आणि तिकडनं तो कधीतरी येतो. त्याला बघितलं की लोकांना आठवण होते, अरे यार किमान तूच आहे, दुसरा कोणी नाही आहे. तुम्हाला पण कधीतरी हा अनुभव आला असेल की एखादा माणूस अरे सेम टू सेम तुझा डुप्लिकेट आहे, बघितल्यावर कळत नाही तू आहेस का तू आहेस, एवढं कसं काय माणूस जुळू शकतो. असं कधीतरी 60% लोकांना कोणी नाही कोणतरी या जगामध्ये बोललेलं असतं की तुझा माणूस डुप्लिकेट आहे. तर तो सेम टू सेम डुप्लिकेट कसा काय होऊ शकतो, काहीतरी तरी कारण होईल त्याला. अगदी एवढं नाके डोळे 90% की माणसांना भूल पडावी. तर मला त्याचा शोध घेतला पाहिजे, कसा काय डुप्लिकेट होऊ शकतो माझा एवढा. तर त्याच्यासाठी हे मला फोटो ऑटो टॅगिंग जे प्रकार आहेत, तंत्रज्ञान आहे, ते उपयोगी पडू शकतं की माझे मिळते जुळते डुप्लिकेट किती आहेत. जावली तालुक्यातल्या सगळ्या माणसांचे फोटो जर मी याच्यामध्ये टाकले तर तो सांगेल की 10 माणसं आहेत, नाही 10 माणसं तुझ्याच बनावटीची आहेत, काही ना काही झाली तरी पण. हा याचा फायदा आहे. 8वं जे तंत्रज्ञान आहे त्या 8व्या तंत्रज्ञानाला आपण म्हणतो की विशिष्ट वेळ आणि कालावधीचं विश्लेषण करणं. म्हणजे मला काय करायचं आहे की मला माझ्या पूर्वजांची 1000 वर्षाची टाईमलाईन आहे, मला 1000 वर्षात जायचंच नाही. ठीक आहे, माझे पूर्वज, पहिला पूर्वज मला सापडला की संत ज्ञानेश्वरांबरोबर होते माझे पूर्वज कोणतरी यादवांच्या काळामध्ये, आणि ज्ञानेश्वर महाराज जेव्हा ज्ञानेश्वरी लिहित होते तेव्हा ते ऐकायला तिथं होते, मला कळलं. ठीक आहे, कळलं मला, पण आता ते काही त्याचा मला एवढा काही उपयोग नाही. मला शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये माझ्या पूर्वजांनी काय केलं, योगदान दिलं महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यात, त्याच्यामध्ये माझा इंटरेस्ट जास्त. मग मी AI प्रोग्रामला तेवढ्याच कालावधीसाठी फोकस करू शकतो की मागच्या पुढच्या गोष्टी सोडून देतो, इथेच काय होते ते मला सांग, काय झालं. अशा प्रकारे पण आपण करू शकतो. 9वा जो प्रोग्राम आहे तो 9व्या प्रोग्रामला आपण खूप वैशिष्ट्यपूर्ण प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये काय होतं की आज मी ज्या गावामध्ये राहतो, जे माझं गाव आहे, ते आज मला दिसतंय तसं माझ्या आजोबांच्या काळामध्ये नव्हतं. आणि खरी गोष्ट आहे, आज माझं जे वय आहे, आज समजा माझं वय 45 वर्ष, आपण घरीच धरून चालू, वाटणार नाही तुम्हाला आहे, पण 45 वर्ष चला, तर खरं वय सांगतो, माझं खरं वय 45 वर्ष. लोकांना माझ्याबद्दल पण जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट असतो की सर तुम्ही खूप लहान दिसता, मला 45 वर्ष 46 वर्ष वाटतच नाही. परवा मी माझ्या थोडी दादाची ट्रीटमेंट करायला गेलो होतो, तिथे रिसेप्शनिस्टला मोठा शॉक बसला, 46 वर्ष वाटत नाही मला सर. ठीक आहे, विषय नाही. तर माझं जे आता जे वय आहे त्या वयामध्ये आत्ताचे मला माझं गाव दिसतं, मी गावाला परत जात होते, ते मी लहान होतो तेव्हा काहीतरी वेगळंच होतं. म्हणजे जेव्हा माझ्या आजोबा जिवंत होते आणि जेव्हा मी 5 वर्षाचा होतो ना, तेव्हा ते गाव वेगळं होतं. त्या गावाची रचना, त्या गावामध्ये असणारी गल्ली बोळं, एकमेकाला लागून असणारी घरं वेगळी वेगळी होती. आणि आज जेव्हा मी जाऊन बघतो, आज मला वाटतं मी दुसऱ्याच कुठल्या तरी गावामध्ये आलो. इथे सिमेंटचे घरे उभे राहिलेत, फ्लॅट उभे राहिलेत, लोकांनी चाळी बनवलेले आहेत, काहीतरी वेगळंच झाले, गावाचं गाव पण हरवलं, ते गाव नाहीच आहे. तसं तुम्ही जर तुमच्या पूर्वजांचा शोध घेत असाल 400 वर्षापूर्वी, तर हे फक्त 40 वर्षात एवढे बदल झालेत. 400 वर्षात किती बदल होत असले विचार करा. 400 वर्षापूर्वी तुमचं गाव कसं असेल. आता 400 वर्षापूर्वी माझं गाव कसं असेल सांगणार कोण मला तेव्हा? कॉम्प्युटर प्रोग्राम सांगणार. काही AI प्रोग्राम असे आहेत की AI प्रोग्राम 400 वर्षापूर्वी तुमचं गाव कसं दिसत असेल, घरं कशी दिसत असतील, तुमचं गावठाण कसं असेल, पांढरी कशी असेल, काळी कशी असेल, गाव कसं असेल, वाड्या कशा असतील, बुद्रुक कशा असतील, रचना कशा असतील, वेगवेगळ्या समाजातली माणसं कशी राहू शकतील, ही पूर्णपणे पुनर्रचना करून तुम्हाला दाखवू शकतं. घरांचे प्रकार कसे असतील, साधी घरं असतील, दुमजले वाड्या असतील, का फक्त झावळ्या टाकून तुम्ही छपरामध्ये राहत असतील पूर्वज तुमच्या उघडावर. जर आपण या प्रोग्रामला माहिती देऊ शकलो सगळी व्यवस्थित, तर तो मला 400 वर्षापूर्वी माझं गाव कसं दिसत असेल, माझे पूर्वज कसे दिसत असले, पुनर्रचना करून सांगू शकतो. माझ्या वडिलोपार्जित गावाची पुनर्रचना करून हा प्रोग्राम मला सांगू शकतो. आणि हे तंत्रज्ञान आज आपल्याकडे उपलब्ध आहे, आपण वापरताना पण बघतो. बरेच मित्र आपले आहेत की रायगड पूर्वीच्या काळी कसा दिसत असेल, ते त्याचे एक नवीन आपण काय म्हणतात त्याला की इलेव्हेशन निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ऑटोकॅडमध्ये, की पूर्वीच्या काळी रायगड कसा दिसत असेल, महाराज होते तेव्हा.
हे AI तंत्रज्ञान तेच आहे. जे जे रायगडसाठी होऊ शकते तर तुमच्या गावासाठी पण होऊ शकतं. त्याचा पण आपण फायदा घेऊ शकतो. त्यानंतर 10वं जे तंत्रज्ञान आहे, 10वं तंत्रज्ञान त्याला आपण व्हर्च्युअल रियालिटी म्हणतो. VR, की आपल्या डोळ्याजवळ आपण तो व्हर्च्युअल रिअलचा गॉगल घालतो, व्हर्च्युअल रियालिटीचा, किंवा तो बॉक्स असतो तो लावतो आपण, आणि मला सगळ्या गोष्टी 3D दिसायला लागतात. इमॅजिन करा की तुमचं गाव जे आहे ते तुमच्या आजोबांच्या काळामध्ये कसं दिसत असेल. हे जर तुम्हाला 3D दिसलं आणि तुम्ही त्या गावामध्ये चालत चालत चाललाय, तुमचे आजोबा तिथं बसले, तुम्ही त्यांना हात करताय, आजोबा मी आलोय तुम्हाला भेटायला म्हणून, कसं वाटतं तुम्हाला? होऊ शकतं. आज गेमिंगचं तंत्रज्ञान आपण बघितलं. गेमिंगचं तंत्रज्ञान एवढं पुढं गेलेलं आहे की त्या गेम आपल्याला असं वाटतं की आपणच गेममध्ये, आणि एखादं बाण येऊन मला गोळी लागली, मरतो काय असं वाटतं मला जेव्हा मी ती गेम खेळतो 3D गेम. तेव्हा व्हर्च्युअल रियालिटीमध्ये एक व्हर्च्युअल रियालिटीचं वेगळं जग आहे. वेगळ्या वेबसाईट्स आहेत, तिथे तुम्ही तुमचे अवतार निर्माण करू शकता आणि जाऊन जगू शकता. तर या व्हर्च्युअल रियालिटीचा पण उपयोग तुमचं गाव निर्माण करण्यासाठी आणि जगण्यासाठी तुम्ही बघू शकता. फॉरेनमध्ये काही लोक करतात. म्हणजे तुम्ही जर US मध्ये गेला, US मध्ये इंग्रजांपासून जेव्हा स्वातंत्र्य मिळवलं अमेरिकेने, त्यावेळेला गावं कशी होती आणि परिस्थिती कशी होती लोकांना अनुभवायचं असतं. माझे पूर्वज काय करत होते, ही सर्व माहिती त्यांच्या पूर्वजांची त्या व्हर्च्युअल रियालिटी प्रोग्राममध्ये घालून एक गेम बनवून त्यावेळेचा ॲटमॉस्फिअर क्रिएट करतात लोक, आणि जगायचा प्रयत्न करतात, शोधायचा प्रयत्न करतात की आत्ताच्या त्याच्यामध्ये फरक काय. हे तंत्रज्ञान आपण आपल्याकडे पण वापरू शकतो. पैसे लागतील, जसं मी म्हणतो खर्चिक काम आहे आडनावांचा शोध घेणं, काही सोपं काम नाही सगळं वापरायचं म्हटलं तर, पण होऊ शकतं. किती रंजक गोष्ट असेल बघा. त्यानंतर 11वा जो तंत्रज्ञानाचा जो प्रकार आहे तो म्हणजे ऑडिओ ट्रान्स्क्रिप्शनची सेवा. ऑडिओ ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय, की बऱ्याच ज्या गोष्टी असतात ती मी माझ्या नातेवाईकांकडे जातो. आपण बघितलं की कुटुंबाकडून माहिती कशी गोळा करावी, नातेवाईकांकडून माहिती कशी गोळा करावी. प्रत्येक वेळा ते काही तुम्हाला माहिती लिहून देणार नाहीत. मी गेलो त्यांना म्हटलं की आपल्या कुटुंबाचा इतिहास तुम्हाला माहिती तेवढा लिहून काढा. तो म्हणाला अरे कुठे डोक्याला त्रास करतो, लिहून काढा. इथे सांगायला मला कंटाळा येतो, लिहून कुठे काढायचा. तेव्हा मग मला काय करावं लागतं की मला मी माझा कॅमेरा घेऊन जातो, बाबा कॅमेरा लावतो, कॅमेऱ्यात बघून बोलतो. आता त्याने बोललेली प्रत्येक गोष्ट लिहून काढायची म्हणजे माझ्यासाठी अवघड काम होतं. माझे 100-200 तर नातेवाईक होतच. आपण मागच्या भागामध्ये बोललो, मनापासून शोधायचे म्हणले, माझ्याकडचे, माझ्या आईकडचे, माझ्या बायकोकडचे, अजून कुणाकुणाच्याकडचे नातेवाईक शोधायचे म्हणले, 100-200 लोकांनी तुम्हाला तासाभराच्या मुलाखती दिल्या, लिहिणार कसं काय? त्याच्यासाठी हा ऑडिओ ट्रान्स्क्रिप्शन प्रोग्राम उपयोगी पडतो आपल्याला. तो एखादा ऑडिओ त्याला दिला तुम्ही तर तो ऑडिओ तो टेक्स्टमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करून देतो. मराठीमध्ये पण ऑडिओ ट्रान्सलेट करणारे चांगले प्रोग्राम आज उपलब्ध आहेत. 12वी जी सगळ्यात महत्त्वाची सुविधा आपल्याला मिळते, ती 12वी सगळ्यात महत्त्वाची सुविधा म्हणजे चॅटबॉट्स वापरू शकतो आपण. चॅटबॉट्स म्हणजे असे प्रोग्राम्स असतात की जे आपल्याशी बोलतात. आपल्याला असं वाटतं की मी कुठल्याही कस्टमर केअरच्या एजंटशी बोलतोय, अशा पद्धतीने ते माझ्याशी संवाद साधतात. त्यांना तशा पद्धतीने प्रोग्राम केलेलं असतं. हे व्हर्च्युअल सहाय्यक म्हणतो आपण यांना. हे व्हर्च्युअल सहाय्यक आपल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आपल्याला मदत करू शकतात. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे असं गृहीत धरू का, आहेच मी सॉफ्टवेअर इंजिनियर. मी उद्या ठरवलं की मला आडनावाचा शोध घ्यायचा आहे माझ्या स्वतःच्या, आणि आडनावाचा शोध घेण्यासाठी मला जर काही प्रश्न पडले की माझ्याकडे 2 TBचा डेटा आहे, या 2 TBच्या डेटाबद्दल मला काही प्रश्न पडले, तर मला त्या प्रश्नाची उत्तरं देणारा एक सहाय्यक मला पाहिजे की मी त्याला विचारेल अमुक अमुक गोष्ट मला पाहिजे, जर शोधून सांग काय अर्थ होतो. तर तो प्रोग्राम मी स्वतः लिहू शकतो मला मदत करणारा, की जो मला पाहिजे त्या माझ्या प्रश्नांची उत्तरं देईल. तो माझ्याकडच्या 2 TB डेटामधून माहिती काढून मला देईल, तो इंटरनेटवरून माहिती शोधून मला देईल, तो त्याचं स्वतःचं पण काहीतरी मत सांगेल, जसं मी त्याला बनवलं आहे तसं. असं आपण आयर्नमॅनने म्हणतो की स्वतः आयर्नमॅन जर तुम्ही पिक्चर बघितलं असेल, त्याने स्वतःचे काय केलेले व्हर्च्युअल असिस्टंट त्याचा बनवलं होतं आणि त्याला एक नाव दिलेलं होतं. मी माझं स्वतःचं पण एक व्हर्च्युअल असिस्टंट बनवू शकतो जो माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. मला कोणाला विचारायला जायची गरज नाही. फक्त तेवढे पैसे पाहिजेत माझ्याकडे म्हणजे आपल्या सगळ्यांकडे पाहिजेत. जर असतील तर आपण या चॅटबॉट्सच्या साहाय्याने भरपूर प्रश्नांची उत्तरं मिळू शकतो. एखादा माणूस आहे त्याला त्याचं आडनाव कुठून आले कळतच नाही, तुम्ही या चॅटबॉटला विचारलं तर तो तुम्हाला 100 आडनावाचे ते प्रकार सांगेल किंवा 100 ऑप्शन सांगेल की 100 ऑप्शनमधून तुमचं आडनाव आलेलं असू शकतं. जेवढं तुम्ही प्रोग्राम तो प्रगत लिहाल तेवढं तो तुम्हाला जास्त माहिती देईल. 13वी जी माहिती आहे ती 13वी माहिती म्हणजे काय आहे की काही AI प्रोग्राम्स असतात. ते AI प्रोग्राम्स तुमच्या कुटुंबाचं आरोग्य कसं आहे ते सांगतात किंवा तुमच्या पूर्वजांचं आरोग्य कसं आहे ते सांगतात. याचा उपयोग कुठे होऊ शकतो माहिती आहे का, की एखाद्या व्यक्तीचं आडनाव असतं आंधळे, त्याला कळतच नाही की त्याला आंधळे आडनाव का पडलं, पण कधीतरी मागे त्याच्या एखाद्या पूर्वजाला त्याचा अनुवंशिक रात आंधळेपणाचा हे असू शकतो, आजार असू शकतो. किंवा एखाद्याला आडनाव असतं येडे आडनाव आलं कुठून माझं त्याला कळत नाही, पण जर समजा अनुवंशिक डेटा आपण बघितला आरोग्याचा, मागे काहीतरी आपल्याला त्याच्यामध्ये सापडू शकतं की अरे काहीतरी ऑटिझमसारखं आहे किंवा माइल्ड आपण म्हणतो ऑटिझम आहे किंवा माइल्ड छोट्या मोठ्या गोष्टी या घराण्यामध्ये त्यांच्या जीन्समध्ये आपल्याला आढळून येतात.
किंवा दर 2 पिढ्यामध्ये किंवा 3 पिढ्यानंतर काहीतरी एखादी ऑटिझमची केस यांच्या घरामध्ये दिसून येते. उदाहरणार्थ सांगतो, मनावर घेऊ नका. तर ज्यांची आडनावं आहे ती शारीरिक व्यंगांवरून पडलेली आहेत, अशा आडनावाच्या सर्व लोकांनी त्यांचा जर आरोग्य इतिहासाचा एक DNA चाचण्या करून घेतल्या आणि AI प्रोग्रामला कामाला लावलं की माझ्या घराण्यामध्ये मागं काय असं होतं का एखाद्या व्यंग कोणाला, किंवा आमच्या घराण्यामध्ये वंशपरंपरागत रीतीने असं काही आहे काय की दर 2 पिढ्यानंतर ते दिसून येतं. 2 पिढ्या सप्रेस होतं, 2 पिढ्या दिसत नाही, तिसऱ्या पिढीमध्ये परत कोणामध्ये तरी असं आढळून येतं. एखाद्या माणसाला पोलिओ होतो, एखाद्या माणसाला आपण म्हणतो देवीचे व्रण उठतात, अजून दुसरं काहीतरी होतं. असं घरामध्ये आढळून येते का माझ्या कोणाच्या? काही लकवा मारण्याचं प्रमाण जास्त आहे एखाद्याच्या घरामध्ये, बाजू लकवा, त्या घरामध्ये कोणाला हमखास लकवा मारतो. काही लोकांच्या घरामध्ये आपण म्हणतो की त्यांना थंडी फार वाजते, काही लोकांना पाण्याची भीती फार वाटते, एखाद्या घराला आढळून त्यांना पाण्याची भीती फार वाटते. मग हे असं ज्या काही गोष्टी आहेत या आपल्याला AIच्या तंत्रज्ञानामधून समजू शकतात आणि त्याच्यावरून पण आडनावं का पडली ते कळू शकतात बऱ्याच प्रमाणामध्ये. हे पण एक टूल आहे, हे उपलब्ध आहे. 14वं जे टूल आहे त्या 14व्या टूलला आपण म्हणतो की API बनवणं. आता API बनवणं हे काय आहे की थोडासा प्रोग्रॅमिंगचा भाग आहे, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस असं त्याला म्हणतात APIला. API हा असा एक विशेष प्रोग्राम असतो जो कुठल्याही विशेष कार्यासाठी बनवलेला असतो, त्याचं काम तेच आहे. आणि हा प्रोग्राम तुम्ही दुसऱ्या कुठल्याही प्रोग्रामशी कनेक्ट करू शकता. ही API तुम्ही दुसऱ्या कुठल्या APIशी कनेक्ट करू शकता किंवा दुसऱ्या कुठल्या प्रोग्रामला तुम्ही तुमच्या APIचा ॲक्सेस देऊ शकता, ज्याच्यामुळे तो तुमच्या प्रोग्राममधून माहिती काढून वापरू शकतो किंवा त्या प्रोग्राममधून माहिती काढून तुम्हाला मिळू शकते. असे जे ऐतिहासिक डेटाबेस तयार आहेत, म्हणजे भारत इतिहास संशोधक मंडळ आहे, भारतीय पुरातत्व खातं आहे, महाराष्ट्र शासनाचे दप्तरखाने आहेत, ते सगळे जर त्यांनी डिजिटलाइज केले असं आपण गृहीत धरू आणि मी एक API प्रोग्राम बनवला, तो API प्रोग्राम काय करेल की त्या सगळ्यामधून गरज लागेल तो माहिती शोधून काढून माझ्यासमोर आणून ठेवेल. म्हणजे मला जर समजा माझा आडनावाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काही संबंध आहे का हे शोधायचं. नंतरच्या काळामध्ये आला असेल संबंध त्यांच्या वंशांशी, नंतरची गोष्ट आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांशी माझ्या कुठल्या पूर्वजांचा संबंध आहे का हे मला आता या सगळ्या दप्तरखान्यामध्ये कागदपत्रांमध्ये लक्षावधी करोडो कागदपत्र पडलेली अजूनही धुळकात पडलेली आहेत, समोर आलेली नाही आहेत. ती कसं करणार मी एक प्रोग्राम बनवणार आणि हे सगळ्या डिजिटलाइज गोष्टी असतील त्याच्याशी तो प्रोग्राम कनेक्ट करायची त्यांनी मला परवानगी दिली. मला पाहिजे ते पॅरामीटर कॉम्बिनेशन वापरून मी त्याच्यामुळे मला पाहिजे ती माहिती काढू शकतो. हे APIचे पण AI बेस API जे असतात, जे ऐतिहासिक डेटाबेस शोधणारे, ते पण उपलब्ध आहेत. काही लोकांनी लिहिलेले प्रोग्राम्स, आपण पण आपले स्वतःचे नवीन लिहू शकतो. पण ते उपलब्ध प्रोग्राम आहेत, त्याने जिथे त्यांना ॲक्सेस आहे त्या डेटाचा, त्याच्यामध्ये तुम्ही शोध घेऊ शकता तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने. की मला असा प्रश्न पडला आहे, माझा आणि इंग्लंडच्या राजघराण्याचा काही संबंध आहे का, असा प्रश्न मला पडला समजा, आणि तो API आहे, तो API इंग्लंडच्या राजघराण्याशी संबंधित सर्व ऐतिहासिक डेटाबेसशी जोडलेला आहे. मी त्याला हा प्रश्न विचारला, माझं आडनाव टाकलं, माझी माहिती टाकली, तो लगेच शोधाशोध करणार तिकडे जाऊन आणि मला माहिती कळवणार. अशा प्रकारचं API इंटरफेस पण आपण वापरू शकतो. 15वं जे नेटवर्क आहे ते 15वं जे टूल आहे त्या 15व्या टूलला म्हणतात नेटवर्क विश्लेषण टूल. नेटवर्क विश्लेषण म्हणजे काय की बऱ्याचदा काय होतं की आपला कुटुंब वृक्ष फार मोठा होतो, त्याचं नेटवर्क फार मोठं होतं, ते गावांशी जोडतं, स्थानांशी जोडतं, यात्रा जत्रा, सांस्कृतिक प्रथा परंपरा, चालीरीती, कुळाचार, त्यानंतर शारीरिक जडणघडण, मानसिक आजार किंवा जन्मतारखा, मृत्यू, लढाया, लग्न, बार्शी, मुंज, कशाशी पण जोडला जाऊ शकतो वंशवृक्ष. आता त्याचं मला विश्लेषण करायचं, प्रत्येक गोष्टीचं मला या गोष्टीचं विश्लेषण करायचं आहे की माझ्या घरामध्ये बारशाचे कार्यक्रम किती घातले गेले, म्हणजे माझे जे पूर्वज झाले आतापासून 1000 वर्षापासून, ते त्याची बारशाचे कार्यक्रम किती झाले आणि त्या बारशाच्या कार्यक्रमामध्ये नावं कुठली ठेवली गेली, प्रामुख्याने आमच्या घरामध्ये कुठलं नाव प्रॉमिनंट ठेवण्यात आलेलं आहे माणसांचं, हे मला शोधू शकतो. त्याच्यासाठी पण AI तंत्रज्ञान उपलब्ध आहे. ते नेटवर्कचं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने विश्लेषण करून तुम्हाला माहिती पुरवतात. 16वं जे तंत्रज्ञान आहे ते 16व्या तंत्रज्ञानाला म्हणतात डेटा क्लिनिंग किंवा इन्हान्समेंट्स टूल म्हणतात. आता डेटा क्लिनिंग किंवा इन्हान्समेंट टूल्स काय आहेत की मी असं म्हटलं की माझ्याकडे 2 TB डेटा गोळा झाला आहे, पण 2 TB डेटा जो माझ्याकडे आहे तो माझा आडनाव शोधण्यासाठी उपयुक्त आहे का. बऱ्याच त्याच्यामध्ये वायफळ गोष्टी गोळा होतात, IQ गोष्टी गोळा होतात, त्यांचा काही उपयोग नसतो, अर्थ नसतो, त्या कुठं माझ्या वंशवृक्षाशी संबंधित पण नसतात, पण त्या मला माहिती गोळा करायची असते, कारण मला माझा वंशवृक्ष शोधायचा आहे. तर मला मिळेल ती सगळी माहिती मी गोळा करतो. माहिती गोळा करताना विचार करत नाही मी ही माहिती माझ्या उपयोगाची आहे का, ही माहिती माझ्या उपयोगाची नाही, माहिती गोळा करत राहतो. ती अशा पद्धतीने गोळा केलेली जी सगळी माहिती आहे त्यातली अनावश्यक माहिती हटवण्यानंतर हे पण एक मोठं जिकिरीचं आणि डोकेदुखीचं काम होऊन बसतं. कुठली माहिती अनावश्यक आहे ती कशी हटवायची आणि कुठली माहिती महत्त्वाची आहे आणि कुठली माहिती अशी आहे की ती महत्त्वाची आहे पण त्याचं अक्षर चुकले, स्पेलिंग चुकले, त्यामुळे ती बिनमहत्त्वाची वाटते, सांगणार कोण मला.
हे सांगणारे पण प्रोग्राम आहेत. ते प्रोग्राम काय करतात की अनावश्यक माहिती हटवतात. जी माहिती स्पेलिंग चुकल्यामुळे अनावश्यक वाटू शकते तिचं स्पेलिंग सुधारतात, किंवा जी माहिती आहे ती स्पेलिंग बरोबर आहे पण अनावश्यक आहे ती माहिती पण हटवतात. ते डेटा क्लिनिंग करण्याचं आणि माहिती इन्हान्स करण्याचे पण प्रोग्राम्स आहेत, त्याचा आपण वापर करू शकतो. 17वा जो प्रोग्राम आहे तो 17वा प्रोग्राम फार इंटरेस्टिंग आहे. त्याला म्हणतात स्टोरी टेलिंग टूल्स. उदाहरणार्थ, माझ्याकडे माझ्या घराण्याचा 1000 वर्षाचा इतिहास आला. 1000 वर्षाचा माझा वंशवृक्ष निर्माण केला मी, टाईमलाईन निर्माण केली, सगळी पूर्वजांची नावं टाकली, घडणाऱ्या घटना टाकल्या, भौगोलिक बदल, लढाया बिडाया सगळं भरलं मी त्याच्यामध्ये जे काही होतं ते. आता मला काय करायचं की मला माझ्या घराण्याची गोष्ट सांगायची भावी पिढीला. तर भावी पिढीला आता मी हे सांगत बसलो की 1000 वर्ष नंतर तांत्रिक भाषा, आता जे आपण तांत्रिक गोष्टी सगळ्या बोललो, रटाळवाणं होतं फार, असं होतं तसं होतं अमुक. तेच मला काय करायचं आहे की मस्त एक रंजक स्टोरी बनवायची की ऐकायला भारी वाटेल. अरे यार, पहिला पूर्वज आपला असा होता, त्याने असं केलं, त्याची आख्यायिका अशी होती, त्याच्यावर नाव पडलं त्याला, त्याचे पूर्वज इकडे होते, त्याने एवढं हे केलं, नंतर हे झाले हे झाले हे झाले हे झाले आत्तापर्यंत आलो. रंजक गोष्ट गेम ऑफ थ्रोनसारखी एखादी बनवायची आहे मला. तर स्टोरी टेलिंगची सॉफ्टवेअर आहेत. ती स्टोरी टेलिंगची सॉफ्टवेअर त्यांना तुम्ही तुमची वंशावळ दिली, बाकीच्या गोष्टी दिल्या, टाईमलाईन दिली, माहिती दिली, मस्तपैकी तुमच्या घराण्याची कथा बनवतात. जसं असं वाटतं की भोसले घराण्याची हकीकत आहे, नाहीतर मोठ्या कुठल्या तरी चेंगीज खानचं जसं घराणं आहे मोठं, मुघल घराणं म्हणतो, मंगोल घराणं, काय थ्रिल होतं राव त्यांच्या इतिहासामध्ये. तशी तुमच्या घराण्याची समोरच्याला एक्साइटिंग थ्रिलिंग वाटणारी स्टोरी बनवून सांगण्याची म्युझिक सहित सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. त्याचा पण तुम्ही जेव्हा तुमची सगळी माहिती कंप्लीट होईल त्यावेळेला तुम्ही त्या माहितीचा उपयोग करू शकता. आता ही काय झाली की आत्ता बघितली काही महत्त्वपूर्ण टूल्स बघितले आपण त्याचा वापर करण्याचा. अजून चौथा प्रकार जो याच्यामध्ये आहे त्याला आपण म्हणतो DNA चाचण्या म्हणतो, की DNA चाचण्यासाठी जे आपल्याला मदत करतात ती टूल्स आहेत. तर DNA चाचण्याबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओज बनवला, त्यामुळे आता जास्त काही बोलत नाही, वेळ पण होत आला. पण महत्त्वाच्या 3 गोष्टी बघूयात आपण, की DNA चाचण्या ज्या असतात त्या DNA चाचण्यांचं आपण जर सेवा घेतली किंवा DNA चाचण्यांचा आपण वापर केला तर आपला जो DNAचा डेटा आहे त्या DNAचं विश्लेषण करण्यासाठी पण आपल्याला अनेक AI प्रोग्राम लागतात. तर DNAचं विश्लेषण करणारा, आपला DNA कुणाशी जुळतोय त्याचं विश्लेषण करणारे पुष्कळ AI प्रोग्राम्स आहेत. ते आपण जे त्यांना इनपुट देतो त्या इनपुटवर ते प्रोग्राम आपल्याला मदत करतात. त्या आपण प्रोग्रामचा वापर करून घेऊ शकतो. दुसरे जे DNA टूल्स आहेत म्हणजे हे DNA टेस्टशी संबंधित प्रोग्राम आहेत. पहिले जे बोलतोय आपण ते. दुसरे जे DNA प्रोग्राम आहेत त्याला DNA पेंटर टूल्स म्हणतात, DNA टेस्ट टूल्स म्हणत नाही. DNA टेस्ट टूल्स आणि DNA पेंटर टूल्समध्ये फरक काय? तर DNA पेंटर टूल्स जे आहे ते DNA पेंटर टूल्स तुम्हाला कंपॅरिझन करायला मदत करतात. जेवढी म्हणून तुम्ही माहिती त्यांना द्याल तेवढं ते जेवढा अवेलेबल डेटा आहे त्या सगळ्या अवेलेबल डेटाशी कंपॅरिझन करत राहतात त्याची, आणि आपल्या पूर्वजांचं एक किंवा आपल्या घराण्याचं एक व्यापक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करायला मदत करतात. किंवा जे पूर्वज सामायिक असतील, म्हणजे एखादा माणूस दुसऱ्या गावामध्ये राहतोय पण त्याचे आणि माझे पूर्वज एकच आहेत, तर त्या घराण्याची माहिती, माझ्या घराण्याची माहिती, शारीरिक बनावट या सगळ्या गोष्टी सांगायला हे DNA पेंटर टूल आपल्याला मदत करतात. तिसरे जे DNA टूल्स असतात ते DNA टूल असतात ते चाचणी सेवा आपल्याला देतात. म्हणजे DNAची आपण चाचणी केल्यानंतर ज्याला आपण एक अनुवंशिक मार्कर म्हणतो, की माझ्या DNA मधला तो एक जीन शोधायचा जो माझा वंश सांगेल, तो मार्कर कुठला आहे माझा. असे वेगळे अनुवंशिक मार्कर जे असतात ते या AI प्रोग्राममध्ये साठवलेले असतात. त्यांना माहीत असतं की या मार्करची माणसं इथे राहतात, या मार्करची माणसांची हाईट एवढी आहे, या मार्करच्या माणसांना एवढ्या आरोग्य समस्या आहेत, या मार्करच्या माणसांची नावं आडनावं या धर्तीवर आहेत. हे मार्कर्स त्या प्रोग्राममध्ये ऑलरेडी उपलब्ध असतात. AI प्रोग्राममध्ये त्याला तशा पद्धतीने शिकवलेलं असतं. माझी ज्या वेळेला माहिती मी त्याच्यामध्ये भरतो त्यावेळेला तो अनुवंशिक मार्कर शोधून काढतो आणि त्या मार्करची मिळणारी सर्व माहिती मला वांशिक अंदाज येण्यासाठी, की माझा पूर्वजांची भौगोलिक उत्पत्ती कुठे झाली होती याच्याबद्दलचे वांशिक अंदाज येण्यासाठी कितीतरी अपरिचित माहिती मला या मार्करच्या स्वरूपातून मिळते, जिचा कधी मी आधी विचारच केलेला नसतो. ज्यावेळेला मी या प्रोग्रामला माझी माहिती पाठवतो अशा हजारो गोष्टी माझ्यासमोर येतात माझ्या पूर्वजांबद्दल, त्यांच्या इतिहासाबद्दल, त्यांच्या आवडीनिवडीबद्दल, त्यांच्या राहण्याबद्दल, खाण्यापिण्याबद्दल. फक्त या अनुवंशिक मार्करवरून मी त्या गोष्टी शोधू शकतो. फक्त कष्ट करण्याची गरज आहे इथे, पण कष्ट सगळीकडे लागतात, फुकटमध्ये काही मिळत नाही. AI प्रोग्राम जरी काम करत असेल, मार्कर सेट करणं आणि सेट केलेला मार्कर तपासणं हे आपलंच काम आहे, आपल्याला करावं लागतं. 5वा जो प्रकार आहे AI टूल्सचा, त्या 5व्या प्रकाराला आपण म्हणतो जो फार महत्त्वाचा आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे शोध आणि संग्रह साधनं. की वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपण माहितीचं डिजिटलायझेशन प्रचंड झालेलं आहे. आता विद्यापीठ आहे ती विद्यापीठांनी पण त्यांचे PhD प्रोग्राम्स आहेत ते सगळे डिजिटलाइज करून इंटरनेटवर टाकायला सुरुवात केलेली आहे. पुस्तकं आहेत, बखरी आहेत, जुने अजून धर्मग्रंथ आहेत, ते सगळे डिजिटलाइज होत आहेत हळूहळू.
तर मला काय करायचं आहे की आता मला सगळं वाचत नाही बसायचं. माझं ओंबळे आडनाव आहे, मला माहिती आहे मी मराठा कुळातला आहे आणि महाराष्ट्राशी माझा संबंध आहे. तर मला दुनिया वाचत नाही बसायची. त्यातही मला माहिती आहे की मी सातारा जिल्ह्यातल्या जावली तालुक्यातला आहे. तर फार फार तर पश्चिम महाराष्ट्र माझ्या अभ्यासाचं केंद्र असू शकतं. मी नागपूरमध्ये माझा इतिहास शोधायला जाणार नाही. तर हे सगळे क्रायटेरिया लावून जेवढे म्हणून ऑनलाईन डेटाबेस उपलब्ध आहेत, विद्यापीठांच्या असतील, महाराष्ट्र शासनाच्या असतील, इतिहास मंडळांच्या असतील, अजून कोणी माझ्यासारख्या हौशी माणसांनी 2 TVचा डेटा इंटरनेटवर टाकला असेल, त्या सगळ्यामधून मला माझ्या आडनावाची पश्चिम महाराष्ट्राशी संबंधित माहिती शोधायची. ते शैक्षणिक संशोधन करणारे पण AI प्रोग्राम आपल्याकडे उपलब्ध आहेत किंवा आपण नसतील तर बनवू शकतो. सर्वांच्या संमतीने किंवा सर्वांच्या विचारविनिमयाने आपण बनवू शकतो की चला की अशा पद्धतीचं माहिती आपण ते प्रोग्राम आपल्याला शोधून काढून आणून देऊ शकते. दुसरा जो प्रोग्राम असतो, दुसरा प्रोग्राम काय करतो की तो ऐतिहासिक वृत्तपत्र शोधतो. ऐतिहासिक वृत्तपत्र म्हणजे काय की तुमचे जे पूर्वज असतील ते तुमच्या पूर्वजांनी काही मोठं काम केलं असेल, ते मोठ्या पदावर असतील, वतनदार असतील, इंग्रजांच्या काळामध्ये पण जमीनदार असतील किंवा कुठे एखाद्या महानगरपालिकेचे मेयर वगैरे असतील, तर त्यांचं नाव कुठल्या नाही कुठल्या तरी वृत्तपत्रात आलेलंच असतं कार्यक्रमामध्ये. ते ऐतिहासिक वृत्तपत्रामध्ये कुठल्या माझ्या पूर्वजाचं नाव आले का 100-200 वर्षापूर्वी किंवा 400 वर्षापूर्वी पण, हे शोधणारे पण AI प्रोग्राम आहेत. त्यांना जर तुम्ही तुमचे इनपुट दिलं तर ते तुम्हाला शोधून दाखवतो. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचं नाव आपल्याला माहिती आहे की डच वृत्तपत्रांमध्ये आणि इंग्लिश वृत्तपत्रांमध्ये पण छापून आलेलं आहे. जेव्हा त्यांनी आग्र्यावरून सुटका करून घेतली किंवा अफजल खानाचा वध झाला किंवा इंग्रजांनी जी पत्र पाठवली, पोर्तुगीजांनी जो पत्रव्यवहार केला तिकडे पण ती माहिती छापून आलेली त्यांची त्या वृत्तपत्रामध्ये. तर हा प्रोग्राम काय करेल, मी छत्रपती शिवाजी महाराज नाव टाकलं, त्याच्यामध्ये सगळे जगभरातली ऐतिहासिक वृत्तपत्र जेवढा म्हणून त्याला ॲक्सेस आहे ती वृत्तपत्र शोधेल आणि सांगेल मग की 400 वर्षापूर्वी नाव छापून आले तुमचं, 200 वर्षापूर्वी आले, 300 वर्षापूर्वी आले, हे तुमचे पूर्वज होते, ही माहिती आहे. ते अशा ऐतिहासिक वृत्तपत्रामध्ये जी आपली नावं छापून आलेली असतात ती पण आपल्यासाठी फार गरजेचे असतात. जर हा प्रोग्राम नाही वापरला तर आपल्याला काय करावं लागेल, ते प्रत्येक ठिकाणी भेट द्यायला लागेल, ती जुनी पुराणी वृत्तपत्र बघावी लागतील, मग त्याची कात्रणं असतील त्याचे फोटो काढून घ्यायला लागेल मला. ते काय मला कात्रण काढून देणार नाहीत, नंतर ते लिहून ठेवावं लागेल. तेच मला हा प्रोग्राम सर्व संदर्भासहित शोधून देतो ना, तारखेवाईज, कालखंडवाईज, कुठल्या लेखकाने लिहिलं, कधी लिहिलं, किती मजकूर आहे, काय आहे, कुठे छापला आहे, कुठल्या पुस्तकामध्ये याचा संदर्भ आला आहे, ऐतिहासिक संदर्भाचा, हे सर्व शोधून देणारे पण हे प्रोग्राम आहेत. तिसरं जे AI टूल आहे ते AI टूल मला आपल्याला काय करतं की एखादं मोठं चरित्र असतं त्याची संक्षिप्तमध्ये माहिती लिहायला मदत करतं. उदाहरणार्थ मगाशी आपण बोललो की छत्रपती शिवाजी महाराजांशी माझ्या घराण्याचा संबंध आला आहे का, आला असेल तर किती, हे मला शोधायचं. कुठे शोधायचं, मला सभासदाच्या बकरीमध्ये शोधायचं. अख्खीच्या अख्खी सभासदाची बकर वाचून मला सापडणार आहे का नाही सापडणार, आणि ती बकर माझ्या उपयोगाची आहे का नाही आहे. माझ्या उपयोगाचे फक्त त्या बकरीमधले तेवढेच संदर्भ आहेत जे माझ्या आडनावाशी जुळतात. तर मी एखाद्या प्रोग्रामला कामाला लावलं तर ते सगळं ते पुस्तक वाचून काढेल आणि जेवढं माझ्याशी जुळतं तेवढं 2 ओळी मला त्यातल्या वेगळ्या काढून दाखवेल. एखाद्या प्रोग्रामला मी सांगितलं की माझं कुळ आहे शिंदे कुळ आहे, माझा उपकुळ ओंबळे आहे, पण मूळ मी शिंदे कुळातला आहे, तर शिंदे कुठे उल्लेख तुला सापडतो का बघ एखाद्या बकरीमध्ये, आणि मी त्याला मैकावतीची बकर दिली, तर मैकावतीच्या बकरीमध्ये जिथे जिथे म्हणून शिंदे आडनाव येईल, किंवा मला आठवतं ते खारबाजी शिंदे म्हणून एक नाव आहे का सरदाराचं, तर हा प्रोग्राम काय करेल, ती मैकावतीची बकर सगळी वाचेल माझ्यासाठी आणि जिथे जिथे म्हणून शिंदे आडनावाचा संदर्भ होतो तेवढ्याच 2 ओळी काढून खाली लिहिल आणि त्याचं विश्लेषण करेल की ते शिंदे आडनाव तिथं का आले, कुठल्या कारणाने, त्याचं थोडंसं विश्लेषण करेल. माझं काम किती सोपं झालं बाबा. मला पुस्तकच वाचायची नाहीत, मला फक्त चरित्र त्याला द्यायचे प्रोग्रामला, तो नाव शोधेल, सारांश लिहिल, विश्लेषण करून सांगेल की असं या सारांशाचा हा अर्थ आहे. अशी मी हजारो पुस्तकं, लाखो पुस्तकं जी मला वाचून माझे डोळे जातील, ते काम थोडक्यामध्ये होऊ शकेल इथे. चौथा जो प्रोग्राम आहे तो फार मदत करतो आपल्याला. तो चौथा प्रोग्राम म्हणजे आपलं कुटुंब कुठून कुठे स्थलांतरित झालं त्याचं रेकॉर्ड काढून देऊ शकतो तो आपल्याला. कुटुंबाची आडनावं बदलतात, ते आडनावं बदलण्यामध्ये महत्त्वाची भूमिका स्थलांतराचीच असते. एखादा माणूस एखाद्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो, मग तिथल्या गावाचं नाव त्याला भेटतं, तिथं व्यवसाय करतो ते नाव त्याला भेटतं, किंवा तिथे त्याला वतन भेटतं ते वतनाचं नाव त्याला भेटतं. असं स्थलांतरामुळे माणसांची नावं बदलतात. मग एखादं कुटुंब महाराष्ट्रातून इंदोरला गेले, कोणी आहे ते महाराष्ट्रामधून उत्तर प्रदेशमध्ये गेले, कोणी तंजावरला गेले, किंवा महाराष्ट्रात पण लोकांनी स्थलांतर केले धर्मांतराच्या भीतीने किंवा अजून परचक्राच्या भीतीने. तर हे स्थलांतरांमुळे आडनावं का होतात आणि स्थलांतरांचे नमुने कुठले, त्यातल्या ऐतिहासिक नोंदींचं विश्लेषण करून त्यांचा आपल्या आडनावावर काय प्रभाव पडला आहे हे सांगणारे पण AI प्रोग्राम आहे, त्यांचा आपण वापर करू शकतो. दुसरे जे AI प्रोग्राम आहे ते AI प्रोग्राम 5व्या प्रकारचे काय करतात आपल्याला, की सोशल मीडिया आहे. आता मला ओंबळे या आडनावाशी संबंधित माझा इतिहास शोधायचा आहे,
सोशल मीडियावर ओंबळे या आडनावाबद्दल काय काय लिहिलं गेलं आहे, सोशल मीडियावर ओंबळे आडनावाचे किती माणसं आहेत, सोशल मीडियावर ओंबळे आडनाव कुठल्या ग्रुपमध्ये आहे, कुठल्या ओंबळे घराण्यातल्या कुठल्या माणसांनी ग्रुप बनवला आहे का वेगळा, किंवा कुठे कुठे ओंबळे शब्द आलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टींची मला माहिती काय करायची, शोधून काढायची. तर काही प्रोग्राम असे आहेत, हे प्रोग्राम त्या सोशल मीडियाचा अभ्यास करतात आणि तुमच्या घराण्याशी संबंधित किंवा तुमच्या आडनावाशी संबंधित जिथं जिथं म्हणून उल्लेख तुम्हाला सोशल मीडियावर सापडतात त्याचा तुमच्यासाठी वेगळा एक लेख बनवतात किंवा सारांश बनवून तुम्हाला सांगतात. 6वा जो प्रोग्राम आहे तो 6वा प्रोग्राम काय करतो की आपल्याला मदत करतो म्हणजे मी संशोधक आहे, माझ्याबरोबर माझ्या घराण्यातले अजून 4 लोक संशोधक आहेत, पण ते 4 वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहतात, पण सगळ्यांना मिळून इच्छा आहे की ओंबळे घराण्याचं संशोधन करायचं आता. तर हे लोक काय करतील, 4 वेगवेगळ्या ठिकाणी बसून सर्व माणसं मिळून संशोधन करतील आणि एक AI प्रोग्राम काय करेल, AI प्रोग्राम मला काय वाटतं त्याला सांगेल, त्याला काय वाटतं ते मला सांगेल, त्याने नवीन माहिती अपडेट केली तिचा काय अर्थ लागतो तो सगळ्यांना सांगेल. जी नवीन माहिती त्याच्यामध्ये येईल संयुक्त संशोधनामध्ये त्या माहितीचं विश्लेषण करणं, वर्गीकरण करणं, एकत्रीकरण करणं, अर्थ काढणं, अपडेट करणं नव्याने परत वंशवृक्ष कुणी माहिती भरली त्याच्यामध्ये, तर ही संयुक्त संशोधन करणारे पण AI प्रोग्राम उपलब्ध आहेत. 7वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही याच्यामध्ये की हे AI प्रोग्राम जे असतात ते AI प्रोग्राम दीर्घकाळ संशोधन करण्यासाठी आपल्याला मदत करतात. म्हणजे एक प्रोजेक्ट मी घेतला, तो प्रोजेक्ट मी 4 दिवसासाठी चालवला किंवा 6 महिन्यासाठी चालवला ठीक आहे, पण 10 वर्ष मला संशोधन करायचं आहे आणि त्याच्यासाठी 10 माणसं आहेत किंवा 100 माणसं आहेत वेगळी, ती 10 वेगळ्या पद्धतीने किंवा 100 पद्धतीने संशोधन करतात. तर ह्या 10 माणसांना एकत्र करून त्यांच्याबरोबर सहयोग करून त्यांनी दिलेली माहिती सामायिक करून तिचं विश्लेषण करून प्रोजेक्ट चालला आहे. तर अशा प्रकारच्या प्रोजेक्टची मॅनेजमेंट फार महत्त्वाची असते. ती मॅनेजमेंट करणार कोण, AI प्रोग्राम मॅनेजमेंट करतो. आपण पाहतो की एखादं तुम्ही जर सायफाय मूव्हीज बघत असाल किंवा एखादं अवकाशयान त्याच्यामध्ये दिसतं की ते अवकाशयान आहे, ते अवकाशयान चाललेलं आहे दुसऱ्या ग्रहावर, तिकडे जायला 2000 वर्ष लागणार आहेत. तर 2000 वर्ष माणसं झोपेत आहेत, कधी उठली आहेत, परत झोपत आहेत, याच्यामध्ये जातात. मग ते अवकाशयान चालवतं आहे कोण, AI प्रोग्राम असतो जो झोपलेला नसतो कधीच, तो मॅनेज करत असतो ते स्पेसशिपला. तशा पद्धतीनं हे जे आपलं संशोधन आहे ते दीर्घकाळ चालणार असेल तर आपल्याला 100% AI प्रोग्रामची गरज लागणार तो मॅनेज करण्यासाठी. कुठल्या एका माणसाचं काम नाही का, त्याचं कारण काय, काही व्यक्तींचा मृत्यू होऊ शकतो, काही माणसं नवीन येऊ शकतात, काहींचे अर्थ बदलू शकतात, ते सर्व मॅनेज करणं AI प्रोग्रामचं काम आहे. अशा पद्धतीचे पण AI प्रोग्राम उपलब्ध आहेत. तर हे काय झाले की हे काही प्रकार झाले AI टूल्सचे. जाता जाता आपण फक्त काय करूयात की या AI टूल्सबद्दल काही सावधानता बाळगाव्या लागतात. ती साधनं वापरताना कुठल्या सावधानता बाळगायच्या त्याचा आपण थोडक्यामध्ये विचार करूया. पहिली गोष्ट काय आहे की AI टूल जरी तुम्ही वापरलं तरी AI टूल तुम्हाला अचूक किंवा निरपेक्ष माहिती देईलच असं नाही. AI टूलचे पण काही पूर्वग्रह होऊ शकतात किंवा AI टूलने तुम्हाला पूर्वग्रह दूषित माहिती द्यावी असं कोणीतरी AI टूलला सेट करू शकतं. त्यामुळं पूर्वग्रह किंवा अयोग्यता असलेल्या ऐतिहासिक नोंदी हाताळताना AI अल्गोरिथममध्ये पण पूर्वग्रह निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ असं आहे की एखाद्या जातीला कनिष्ठ समजून हिनवायचं असेल किंवा एखाद्या जातीला मुद्दाम कनिष्ठ ठरवायचं असेल तर त्या ज्या ऐतिहासिक नोंदी असतील, त्या अयोग्य नोंदी असतील, तर मला AI टूलला सांगावं लागेल की अशा प्रकारच्या नोंदी येतील उच्चनिष्ठ कनिष्ठतेच्या बाबतीच्या किंवा जातीयवादीच्या नोंदी येतील ज्याच्यामधून जातीयवाद पसरतो, त्या नोंदीची दखल घेऊ नको, त्या आपल्याला आपल्या संशोधनामध्ये नको आहेत. पूर्वग्रह एखाद्या जातीबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या घराण्याबद्दल, एखाद्या माणसाबद्दल असतील समाजामध्ये, तर ते पूर्वग्रह असतील तर त्याचा आपल्याला आपल्या संशोधनामध्ये काही करायचा नाही, संबंध नाही, ते बाजूला ठेवले पाहिजे. किंवा AIने पण ते पूर्वग्रह विचारात घेऊन AIने पण पूर्वग्रह दूषित संशोधन करायला सुरुवात नाही केली पाहिजे. याची आपण काळजी घ्यायची असते. त्यामुळे अचूकतेची खात्री करण्यासाठी की जो AI प्रोग्राम मला माहिती देतोय तो अचूक देतोय, चुकीची देत नाही, त्याचाच काहीतरी गैरसमज झालेला नाही, याच्यासाठी मला नियमित काय करावं लागतं, AI प्रोग्रामचं मला पुनरावलोकन करावं लागतं आणि ते जे परिणाम मला सांगतो ते परिणाम खरे का खोटे ते मला चेक करावं लागतं, त्याच्याबद्दल सावधानता बाळगावी लागते. दुसरा प्रकार हा आहे की AI प्रोग्राम काय करतो की मला जेवढी माहिती मी त्याला देईल तो लाखो लोकांशी, करोडो लोकांशी जगातल्या जुळवायचा प्रयत्न करतो. कधी DNAच्या बेसवर जुळवतो, कधी आडनावाच्या बेसवर जुळवतो, कधी ऐतिहासिक घटनांच्या बेसवर जुळवतो, तारखांच्या बेसवर जुळवतो. तर ही जी माहिती आहे ही माहिती जुळवायला AI प्रोग्राम आपल्याला मदत करत असतो आणि वेगवेगळे स्रोत वापरून मदत करत असतो. पण मला काय करायचं आहे की AIने जी सगळी माहिती गोळा केलेली आहे ती एक प्राथमिक स्रोत वापरून मला ती माहिती सुनिश्चित करायची आहे की ही माहिती खरी आहे का खोटी आहे. कारण AI प्रोग्रामला आपण बरेच भास होऊ शकतात, माहिती इतक्या प्रकारची आहे, इतकी भरलेली आहे जगामध्ये. उदाहरण सांगतो
एक AI प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये मी माझी नोंदणी केली माझ्या आडनावाची. मला थोडं चेकिंग करायचं होतं, हे तुम्हाला मला सांगायचं आहे. तर चेकिंग करावं लागणार कुठला प्रोग्राम कसा काम करतो. मी त्याच्यामध्ये नोंदणी केली. तर त्याच्यामध्ये मला ओंबळे सरनेम आहे, 18व्या शतकामध्ये अमेरिकेमध्ये आढळलं. आता ओंबळे कधी जावली तालुक्याच्या बाहेर गेले नसतील मला वाटतं आत्तापर्यंत 100 वर्षापूर्वी, 100-200 वर्षापूर्वी. तर वाईट वाढून घेऊ नका कोणी आपल्या समाजातले मित्र असतील तर. पण वस्तुस्थिती आहे की कोणी ऐकलं पण नसेल ओंबळे आडनाव कधी मला वाटतं. ते ओंबळे आडनाव तिकडे US मध्ये होतं. तर कॉम्प्युटर काय करतो, तिकडे मग माझा DNA जुळवायचा प्रयत्न करतो. ते एक वेळ ठीक आहे, पण तिकडे जाऊन तो आपल्या चालीरीती जुळवायचा प्रयत्न करतो. तिकडे जाऊन काहीतरी त्या पूर्वजांचा आणि या पूर्वजांचा संबंध आहे का जुळवायचा प्रयत्न करतो. तर आपल्याला काय करावं लागतं की AI ही ज्या गोष्टी जुळवायचा प्रयत्न करतो, कदाचित ती जुळणी होईल, पण कदाचित DNA काहीतरी निघेल, पण मला पण माहीत नाही. कदाचित कळेल की 2000 वर्षापूर्वी कुठेतरी ती वंशाची माणसं तिकडे राहत होती अमेरिकेमध्ये. ते काही लोक इकडे आले, काही इकडचे तिकडे गेले, तेच लोक आहेत असं पण काहीतरी निघेल. पण जर उद्या संशोधन केलं तर निघणारच नाही असं नाही, पण काळजी घेणं आपलं काम आहे. म्हणजे तो तुमची माहिती कोणाशी जुळवतोय, AI प्रोग्राम आहे त्याच्यावर नजर ठेवणं, आणि ती माहिती व्यावहारिक आहे का, वास्तविक आहे का. आजच्या घडीला मी जावली तालुक्यामध्ये राहतो, माझं मूळ तिथं आहे, तर अमेरिकेतल्या माणसाशी माझी डेटा जुळून काय करणार आहे, तो आडनाव जरी समान असेल तरी पण. याचा आपण विचार केला पाहिजे. ती माहितीचं खरेखोटेपणा ठरवला पाहिजे. एकापेक्षा जास्त रेकॉर्डचं क्रॉस कनेक्शन केलं पाहिजे. AI प्रोग्रामच्या बाबतीमध्ये या गोष्टी होतात, सावधानता बाळगावी लागते. तिसरी महत्त्वाची सावधानता बाळगावी लागते की फक्त AI प्रोग्रामवर आपण डिपेंड नाही राहू शकत. AI प्रोग्राम तुम्हाला माहिती देतात, वेळ वाचवतात, खर्चामध्ये तुमची कपात होते बऱ्यापैकी, तुमचे शारीरिक श्रम कमी होतात बऱ्यापैकी, झटपट माहिती मिळते, एकाच माहितीचे अनेक पैलू आपल्याला भेटतात. तरी पण फक्त आणि फक्त AI टूल्सवर आपण अवलंबून राहिलो किंवा ऑनलाईन संशोधनावर आपण अवलंबून राहिलो तर गोष्टी चुकू शकतात. त्यामुळे AIचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करा, पण AIच्या ज्ञानाचा वापर पारंपरिक ज्ञानाबरोबर केला पाहिजे. किंवा पारंपरिक संशोधन पद्धती ज्या आहेत त्याच्याबरोबर या शास्त्रीय संशोधन पद्धती आहेत, AIच्या पद्धती आहेत, त्या मिळून दोन्हींनी मिळून जर आपण अभ्यास केला, दोन्हींनी मिळून अभ्यास करणं एकत्र खरं तर आवश्यकच आहे. केला तर नाही, आवश्यकच आहे, तशाच पद्धतीने केलं गेलं पाहिजे. तर ऑनलाईन रेकॉर्डवर उपलब्ध नसलेली बरीच जी कागदपत्रं असतात, जी ऑनलाईन अजून झालेली नाहीत, डिजिटल झालेली नाहीत, त्याच्यामुळे AI शोधायला जाऊ शकत नाही. AI तुमच्यासाठी काय करू शकतं लक्षात घ्या की AI तुमच्यासाठी कॉम्प्युटरच्या डेटाबेसमध्ये असलेली माहिती शोधू शकतं जिथे त्याला ॲक्सेस आहे. पण AI तुमच्यासाठी एखाद्या लायब्ररीचा CCTV कॅमेरा हॅक करून तिथलं पुस्तक नाही वाचू शकत. आज तरी नाही वाचू शकत. उद्या कदाचित झालं तर गोष्ट वेगळी होईल, पण कदाचित 20-25 वर्षामध्ये जास्त वेळ लागणार नाही, पण आज नाही करू शकत. त्या लायब्ररीमध्ये आपल्याला जावं लागणार, तिथे वाचावं लागणार आणि तिथली माहिती काढून मग AIला द्यावी लागणार. त्याच्यामुळे पारंपरिक आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने आपल्याला संशोधन करणं गरजेचं आहे. नाहीतर AI काय करेल की जेवढी लिमिटेड माहिती डिजिटलाइज झालेली इंटरनेटवर आहे त्याच्यावरच निष्कर्ष काढेल आणि तो निष्कर्ष चुकीचा निघू शकतो. म्हणून पारंपरिक आणि ऑनलाईन दोन्ही पद्धती एकत्र आपण संशोधन केलं पाहिजे. चौथा प्रकार हा आहे की AI तंत्रज्ञान असतं. हे AI तंत्रज्ञान हे सतत इन्क्रीज होत असते किंवा सतत त्याच्यामध्ये अपडेशन्स येतात, सतत त्याच्यामध्ये चेंजेस होतात, बदल होतात, नवीन गोष्टी येतात. आणि दर वर्षाला जशी जो आपण म्हणतो की सेमीकंडक्टरची चिप असते तिची दर वर्षाला ताकद दुप्पट होते मदरबोर्डवरच्या कॉम्प्युटरची, तशी AIची ताकद पण आहे ती दरवर्षी दुप्पट होते काम करण्याची. नवीन नवीन गोष्टी येतात, नवीन नवीन संशोधन होतात, नवीन नवीन टेक्निक्स येतात, नवीन नवीन सुविधा उपलब्ध होतात. तर आपण काय केलं पाहिजे की आज मी एक AI प्रोग्राम वापरतो, ठेवल्यानंतर तैसेची राहावी आपली मराठी माणसाची भूमिका असते, झालं आयुष्यभर तोच AI प्रोग्राम वापरत बसला. त्या AI प्रोग्राममध्ये अपडेशन येत आहेत का नाहीत, आले तर काय येत आहेत, सुविधा काय येत आहेत, अजून काय करू शकतो मी. उदाहरणार्थ मागच्या वर्षी मी ChatGPT वापरायला सुरुवात केली, तर ChatGPT फक्त टेक्स्टवरून मला मी जे टेक्स्ट टाईप करेन किंवा मी जे त्याला विचारेल त्याचं मला टेक्स्टमध्ये रूपांतर करून देत होतं. आज ChatGPT मला ऑडिओमध्ये रूपांतर करून देतं. आज ChatGPT मला इमेज पण बनवून देतं. या ज्या इमेजेस आपल्या थंबनेलवर तुम्ही बघता एवढ्या सुंदर सुंदर, भरपूर मित्रांनी कमेंट केलं की सर आता करून इमेजमध्ये तुम्ही एवढं AI बनवतो. मी नाही बनवत आहे, मी फक्त AIला सांगतो बनव, पण मी अपडेट पण राहतो. अपडेट राहतो म्हणजे काय की ChatGPTचं मागचं व्हर्जन कुठलं होतं किंवा DALL-Eचं आत्ताचं व्हर्जन आहे ते कोणतं आहे, इमेज बनवतो पुढचं व्हर्जन कुठलं आहे. तुम्हाला नेहमी अपडेट राहण्याची गरज आहे. जर तुम्हाला आडनावाचा इतिहास शोधायचा असेल आणि तुमचा प्रोजेक्ट 10 वर्ष चालला आहे, 20 वर्ष चालला आहे, तर 10 वर्षापूर्वीचा AI प्रोग्राम तुम्ही वापरत असाल तर नक्कीच तुम्हाला काहीतरी कमतरता त्याच्यामध्ये राहून जाणार. नवीन प्रोग्रामचा, नवीन सुविधांचा, नवीन अपडेशनचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. पाचवी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण ही केली पाहिजे की जी माहिती तुम्हाला AI टूल्सकडून मिळेल, नवीन माहिती समोर येईल, ती सगळी माहिती, संशोधन माहिती, प्रत्येक प्रक्रियेची नोट्स काढून आपण ठेवली पाहिजे. तिचं दस्तऐवजीकरण केलं पाहिजे. भविष्यातल्या संदर्भासाठी ही माहिती आपल्याला आपल्या पिढीसाठी किंवा संशोधकांसाठी उपयुक्त ठरू शकते, म्हणून ती आपण वेगळी केली पाहिजे.
वाचण्यासाठी वेगळी माहिती, ऐकण्यासाठी वेगळी माहिती, पाहण्यासाठी वेगळी माहिती, असं वर्गीकरण केलं पाहिजे. भले तुमच्याकडे 2 TBचा डेटा असेल, तुम्ही नाही करू शकणार, कुठल्या AI प्रोग्रामवर ते काम सोपवा की AI प्रोग्रामचं काम तेच आहे, जी माहिती तिचा दस्तावेज बनवून ठेवणं, जी माहिती तिचा दस्तावेज बनवून ठेवलं, तिची प्रिंट काढता आली पाहिजे, कोणाला पण पाठवता मेल करता आली पाहिजे, अशा रीतीने ती माहिती ठेवणं हे पण आपलं काम आहे. ती सावधानता आपण बाळगली पाहिजे. नाहीतर AI प्रोग्राम तुम्हाला आउटपुट देतो, तुम्ही ऐकताय, आउटपुट तुमच्या डोक्यामध्ये ठेवताय, उद्या विसरले परत करणार काय, किंवा नंतर माहीतच नाही मला पुढच्या पिढीला सांगायला करणार काय. तसं नाही झालं पाहिजे. तर कुठल्या तरी AI प्रोग्रामला हे दस्तावेजीकरण करण्याच्या पण कामाला आपण लावलं पाहिजे. 6वी जी गोष्ट आहे ती 6वी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हे जे काही AI टूल्स तुम्ही वापराल त्या AI टूल्सच्या स्वतःच्या अटी आणि नियम आणि शर्ती असतात. त्यांच्या स्वतःचे गोपनीयतेचे काही वेगळे नियम असतात की तुमची जी माहिती आहे ती माहिती तुम्ही AI टूल्सला सोपवताय, तर त्या माहितीचा तो AI टूल्स बनवणारं कंपनी आहे ती कंपनी दुरुपयोग तर करणार नाही. म्हणजे मी माझी माहिती फेसबुकवर सर्व टाकतो, फेसबुक माझी माहिती पॉलिटिकल कॅम्पेन करणाऱ्या कंपन्यांना विकून टाकतं, त्यांना कळतं की कुठे किती मतदान होणार आहे, म्हणजे माझ्या माहितीचा दुरुपयोग होतो. तसं माझी सर्व DNA डेटा, माझ्या सर्व पूर्वजांचा डेटा, सगळी माहिती मी ते AI टूल्सवर भरली आणि AI टूल्स ती माहिती विकून पैसे तर कमवत नाही आहे ना. किंवा पैसे कमवत असेल तर पैसे कमवायला माझी परवानगी आहे का, किंवा मी जी माहिती त्या AI टूल्समधून गोळा करतोय ती दुसऱ्या कोणाची माहिती मी गोळा करतोय, ती माहिती मी कुठे वापरू शकतो. कारण मला माझं ओंबळे आडनाव आहे, त्या ओंबळे आडनावाशी संबंधित एखादा माणूस दुसरीकडे सापडला, मला रायगड तालुक्यामध्ये सापडला किंवा म्हणतो मी अहमदनगर तालुक्यामध्ये सापडला, तर जी त्या माणसाची माहिती मला मिळाली ती माहिती मी कुठं वापरू शकतो. ती माहिती मी माझ्या संशोधनासाठी वापरणं मला तेवढीच परवानगी आहे की संशोधनापुरती वापरण्याची परवानगी आहे का बाहेरच्या जगामध्ये पण वापरण्यासाठी परवानगी आहे. ही माहिती कुठे वापरण्याचे मला अधिकार आहेत. जर मी चुकीच्या ठिकाणी या माहितीचा वापर केला तर माझ्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते का, याचं आपण काय केलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. आपला डेटा कोणाबरोबर कसा शेअर केला जातोय आणि कोणाचा डेटा किती शेअर करण्याचा आपल्याला अधिकार आहे, परवानगी आहे, याची आपण नेहमी चौकशी केली पाहिजे, त्याची माहिती करून घेतली पाहिजे. 7वा जो मुद्दा आहे तो 7वा मुद्दा फार महत्त्वाचा आहे की कोणती गोष्ट आपण करतो ती कायद्याच्या चौकटीत असली पाहिजे आणि नैतिकता भंग नाही झाली पाहिजे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही जो काही AIचा वापर करताय तो AIचा वापर करताना तो कायद्याच्या चौकटीत बसतोय का, त्याने कुठलं नैतिकतेचं तत्व तुटत नाही आहे ना, याची आपण माहिती करून घेतली पाहिजे. त्याचं कारण काय की एखादी गोष्ट बेकायदेशीर आपल्याकडून झाली, चुकून नकळत झाली, तरी वास्तवात तुरुंगात प्रत्यक्षात जायला लागेल तुम्ही चूक नकळत केली तरी पण. कारण ते गोष्टी सगळ्या त्या लोकांनी लिहिलेल्या असतात, आपण ते वाचत नाही, त्यांच्या छोट्या मोठ्या अटीशर्ती बारीक बारीक अक्षरात लिहिलेल्या असतात, त्याची जाणीव ठेवली पाहिजे. जरी मला तुरुंगात नाही जावं लागलं, मी एखादी बेकायदेशीर गोष्ट केली, तरी पण मी एखादी गोष्ट केली जी अनैतिक झाली चुकून, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा डाटा माझ्या हातामध्ये लागला AI तंत्रज्ञानामुळे आणि मी त्याचा दुरुपयोग केला, पैसे कमवले, किंवा अजून त्या व्यक्तीचं काही काही लोक करतात, डेटा गोळा करतात, न्यूड फोटोग्राफी करतात, ते चेहरा बदलतात, अजून डीप फेक तंत्रज्ञान आपण म्हणतो, त्याच्यावर बऱ्याच चर्चा चालवल्या असते. तशा काही अनैतिक गोष्टी याच्या माध्यमातून होऊ लागतात. ते तशा काही गोष्टी करू नका. जर उद्या जरी तुम्हाला तुमच्या हातामध्ये तंत्रज्ञान आलं, तुमची त्याच्यावर कमांड आली, तर त्या आडनावाच्या संशोधनासाठीच वापरा. कुठल्या ठराविक एका आडनावाच्या व्यक्तीची बदनामी करण्यासाठी, ठराविक एखाद्या जातीला समाजाला कमीपणा आणण्यासाठी, उगाचच तुम्हाला माहिती मिळाली तुमच्या पूर्वजांची इतरांपेक्षा जास्त, मी आता संशोधन करतो आणि मला माझ्या ओंबळे घराण्याची भरपूर माहिती मिळाली असं गृहीत धरा तुम्ही, आणि माझ्या गावाला आजूबाजूला राहणारे जे माझे नातेवाईक आहेत, सगळे सोर आहेत, त्यांच्याकडे माझ्या इतकी माहिती नाही आहे, तर उगाचच त्यांना कमीपणा आणण्यासाठी मी या माहितीचा वापर नाही केला पाहिजे. नैतिकदृष्ट्या गोष्टी चुकीच्या आहेत. हे आपण काय केले पाहिजे, नैतिकतेचे नियम आणि कायद्याच्या चौकटी पण सगळीकडे पाळणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ मला वाटतं आत्तापर्यंत सगळ्यात मोठा व्हिडिओ झाला आहे आपण बनवलेला, जवळजवळ 1.5 तास झाला, पण तो बनवायचाच होता 1.5 तास, कारण एकाच व्हिडिओमध्ये ती माहिती सांगणं गरजेचं होतं. सगळेजण 1.5 तास व्हिडिओ बघतील का नाही मला माहीत नाही. तुम्ही इथपर्यंत आला असाल, आत्तापर्यंत व्हिडिओ ऐकत, तुम्ही पाहतात व्हिडिओ असं मला वाटतं. तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमचं खरोखर अभिनंदन. आणि हे मोठे व्हिडिओ बनवावे लागतात त्याचं कारण हे आहे, सगळ्यांनीच ऐकावेत असं नाही, सगळे ऐकतील असं पण नाही, पण ज्याला खरोखर या विषयामध्ये आवड आहे आणि जो प्रश्नांची उत्तरं शोधतोय त्याला ती मिळावीत. सगळी 4 ठिकाणी उत्तर शोधत फिरावं लागू नये म्हणून एकच मोठा व्हिडिओ बनवण्याची आपण पराकाष्ठा करत असतो. दुसरा त्याच्यामध्ये काही हेतू नाही. मला पण बोलताना दम लागतो, पाण्याचा एक ग्लास न पिता 1.5 तास बोलणं अवघड गोष्ट आहे, ते पण विचार करून एवढ्या टेक्निकल गोष्टी सांगणं. तर 1.5 तास व्हिडिओ बनवण्याची कोणाला हौस आलेली नसते, पण गरज असते कधी कधी. माझी अशी इच्छा आहे की नवीन तंत्रज्ञानाचा, या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या नवीन नवीन टूल्सचा वापर करून आपण सगळ्या लोकांनी आपल्या समाजाची, आपल्या पूर्वजांची, आपल्या कुटुंबाची माहिती गोळा करावी. समज गैरसमज आपल्यामध्ये असतील ते दूर करावेत आणि आपल्या समाजामध्ये परत एकदा एकोपा आणि उज्ज्वल वारसा आपल्या समाजाचा निर्माण व्हावा. जे आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये
एक महाराष्ट्र धर्म निर्माण झाला होता. आपल्या सर्वांना आपल्या पूर्वजांची माहिती कळावी, आडनावाची माहिती कळावी, उज्ज्वल वारसा कळावा आपला, आणि तो महाराष्ट्र धर्म परत यावा या महाराष्ट्रामध्ये. त्याच्यासाठी जर या तंत्रज्ञानाचा वापर होत असेल आपल्या सगळ्यांना त्याची ही माहिती मी दिली, त्याने आपण काही सकारात्मक करू शकला तर 1.5 तासाचा व्हिडिओ बनवण्याचं चीज होईल असं मला वाटतं. आता आपण इथेच थांबूयात. हा व्हिडिओ खरोखर तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे आवर्जून प्रतिक्रिया द्या. तुमच्या प्रतिक्रिया याच व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन आहे. यूट्यूब पैसे देतं ते प्रोत्साहन नाही आहे, तुम्ही जे बोलता ते प्रोत्साहन आहे. नाहीतर ही व्हिडिओ आपण बनवणारच नाही. पैशासाठी व्हिडिओ बनवायचा असेल तर एवढ्या किचकट विषयाचे व्हिडिओ कोणी बनवणार नाही. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा. व्हिडिओ जर खरोखर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल, इतर मित्रांना पण त्याचा उपयोग होईल असं वाटत असेल तर शेअर करा. वेगवेगळ्या ग्रुपमध्ये मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून आपल्या चॅनलला पण थोडी मदत होईल. या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथमच आपण किमंतु लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. त्याचबरोबर हे जे अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक व्हिडिओ असतात ते बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. आता हाच व्हिडिओ तुम्ही पाहिला तर आपल्याला किती माहिती गोळा करावी लागली बघा. त्यासाठी वेगवेगळी पुस्तकं वाचावी लागतात, संदर्भ ग्रंथ विकत घ्यावे लागतात, त्यांच्या किमती हजारोच्या घरामध्ये असतात. जर आपल्याला शक्य झालं, आर्थिक मदत करता येऊ शकत असेल कोणत्याही माध्यमातून, आपण चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता, सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करू शकता. शक्य असेल तर गुगल पेचा नंबर आपल्याला दिसतो स्क्रीनवरती, ते आपण देणगी स्वरूपात काही मदत करू शकता, ज्याच्यामुळे मला अजून काही नवीन संसाधनं गोळा करता येतील, ज्याच्यामुळे आपण हा आडनावांचा इतिहास अजून चांगल्या प्रकारे सांगायला आपल्याला मदत होईल. इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतु लाईव्ह यूट्यूब चॅनल. उद्या भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.